ग्रामीण भागात काय केलं? शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार होते, केले. 15 लाख रुपये खात्यात येणार आहे. आमच्या खात्यात 15,000 रुपये सुद्धा आले नाही. रोजगार एका मुलाला रोजगार नाहीये इथं, मुलं बेकार फिरते. जालन्यातले 60-70% पेक्षा जास्त शिकलेले तरुण एमआयडीसी मध्ये कामाला आहेत. शिकलेले तरुण वॉचमॅन आहे. आज बी तुम्ही लिस्ट काढा, एमआयडीसी मध्ये जेवढे पण कामगार आहे ना, हे सगळे बिहारी आहेत. तो पक्ष सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी करण्याचं आश्वासन देऊन लेखी आश्वासन देईल, त्यालाच मराठा समाज या ठिकाणी कौल देईल. काँग्रेसचे आमदारचा स्टेटमेंट आहे हा, क्या हात में कमल था है और रहेगा. हे दोघांचं नाटक होते तर राजकारण काय हे आजपर्यंत जनतेला कळालं नाही. जे लोक येणारे आहे भ्रष्टाचारवाले, त्यांनी इकडे या, त्यांना धुवून धावून साफ करतो आणि क्लीन करतो. ही मोदीजीची वॉशिंग मशीन आहे. अहो साहेब, तुम्हाला काय सांगू जालन्याचा विकास. साहेब, आज लग्न नाही झालो, पोरगी जायला तयार नाही मला कोणी. जालन्याचे भाग्यविधाता कोणीच नाही. जालन्याचे भाग्यविधाता जालन्याची जनता आहे. मंडळी, छान छान सुतारफेनी आणि सुतारफेनीची या उन्हाळ्यातली चव फार वेगळी असते. दुधात मिक्स करून खायची आणि तंदुरुस्त राहायचं. बरं, या सगळ्या प्रचारात सगळे व्यस्त आहेत. कुठे व्यस्त आहेत माहिती आहेत? जालना लोकसभा मतदारसंघात सगळे व्यस्त आहेत. एकीकडे आहेत, आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे त्यांच्या मतदारसंघामध्ये उभे आहेत महायुतीकडनं, आणि दुसरीकडे आहेत डॉक्टर कल्याण काळे. हेच ते कल्याण काळे आहेत ज्यांनी 2009 मध्ये दानवेंना कडवी लढत दिली होती. मतदान करणार ना आपण आपल्या जालना जिल्ह्याचा विकास ज्या खासदारांना केलेला आहे त्याचे आम्ही आभार मानतो. आणि जालना जिल्ह्याचे म्हणजे असं झालेलं आहे की पाण्याची व्यवस्था फार महत्वाची झाली पाहिजे. पाणी प्रश्न सुटला. रोड आणि पाणी आणि लाईट व्यवस्था ग्रामीण भाग. मी अनंत वैद्य पिरपिंपळगाव इथून मी बोलतोय. तिथून बोलतात अनंत वैद्य. हे माझ्या समोर हे यांचं आधार कार्ड आहे. आधार कार्ड दाखवलं अनंत वैद्य. आणि त्यांनी वैद्य. बोट तिडकीने सांगितलेलं पाणी प्रश्न सुटला पाहिजे. खासदारांना पुन्हा एकदा कोणाला निवडून आणायचं? आम्हाला तर असं वाटतं की आम्हाला सध्या म्हणजे कल्याण काळाचा काही इकडे आवाज नाही. बर, पण आम्हाला दानवे साहेब करते, मग त्यानं आम्हाला नाही राशन दिलेलं आहे फुकट. ठीक, अनंत वैद्यजी लक्षात आलं. ते काय झालं माहिती का? येऊ का टेस्ट थोडीशी? हा नाही आता मी नाही बोलले अनंतजी बोलले. आपण बाकी लोक जमले ना. किती लोक जमले, जोरदार जमले. भाऊ, काय भाऊ दिली? बोलो काय नाही बोलायचं. जोरदार. तुम्ही बोलणार. या पुढे या. काय चाललं मग? काय नाही, एकदम मस्त. जोरदार. चांगलं चालू काय मूड आहे? ऊन आहे सगळं. हा, ऊन पण कडक आहे, वातावरण गरम आहे, निवडणुकीचं पण हवा पण गरम आहे थोडी. काय हवा आहे? हवा काय सध्या 50-50 आहे हवा इकडं महाराष्ट्रातली 50-50 आहे. हा, बाकी देशाच्या पातळीवर भाजप आणि मोदी. ते गाणं आठवतं का तुम्हाला? हवा ये हवा, खुशबू लुटा दे. लुटाएंगा किसकी तरफ खुशबू लुटाएंगा? लुटाएंगा मोदी मोदी असं म्हणतात. Only मोदी, देशात मोदी. हा, राज्यात कोण? राज्यात 50-50 आहे सध्या. मतदारसंघात कोण? मतदारसंघात दानवे दादा असं म्हणतात. चला, दानवे साहेब. हा, अनंत वैद्य तुम्ही बोललात इतर लोकांमुळे. हो काका, हा असं या इकडे या. काय नाव आपलं? नाव काय? नाव? मी केशव दत्तात्रय वानखेडे. केशव दत्तात्रय वानखेडे. केशव काका, काय चाललं? मतदान करायचं की नाही? मतदान तर माझा हक्क आहे. हक्क आहे, केलाच पाहिजे, बजावलंच केलंच पाहिजे. पाहिजे. इथं काय मूड आहे सध्या? झाला का जालन्याचा विकास? हा? जालन्याचा विकास झाला का? अरे, माझा विकास करणं माझ्या हातात आहे. काका म्हणतात माझा विकास करणं माझ्या हातात आहे. काकांनी एका वाक्यात सांगून दिलं. भाऊ, काय म्हणता? काय चाललं? फोनवर आहे का? फोनवर बोलायचं? इथं नाही बोलायचं का? मग बोला ना मग. वो लंगड़े होते हैं जो पैसा किया यहाँ रखते. हाँ, हम लंगड़े नहीं है. हाँ ना. फिर लंगड़ा कौन है? लंगड़ा मांगने वाला है. मागणे वाला आहे. आता कोण मागताय मग? नाव नाही माहित त्याचं मला. नाव नाही माहिती. ते म्हणतात मतदान जे मागतात तो लंगडा असं म्हणतात ते. हा, वा क्या. हा,
एक उर्दू शायर ने बोला था, खुदी को कर इतना बुलंद खुदी को कर बुलंद इतना कि हर तकदीर से पहले हाँ। खुदा बंदे से पूछे, बता तेरी रजा क्या है. वा 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 एकदम एकदम जोरदार. हा नुसतं वाह वाह नका म्हणू, हा तुमचं पण कर्तव्य पूर्ण करा. मग आम्ही पण मतदान करणार, शंका नाही शंका नाही. मतदान नका करू. चांगल्या माणसाला निवडून आणायचं. बस काका एक मिनिट, आतापर्यंत कॅमेराच्या फ्रेम मध्ये येत होते, आता बोला. बोला काय बोलू. काय बोलायचं? बोला. आता काय बोलणार आता मी. इलेक्शन मत कोणाला देणार तुम्ही? काय तुमचा पाणी प्रश्नाने सोडला, अजून जालन्यात आणलेलं जालना आहे. शहरामध्ये कसं आहे, हा बिचारलेला शहर आहे. हा महानगरपालिका करून काही फायदा झालेला नाहीये. हा आता महानगरपालिका झाली केली यांनी, हा. तर काही करून दाखवायचं यांनी. बर बस आपला प्रश्न एवढाच आहे. काय मूड आहे, कोणाचा आवाज आहे इथं? आवाज तर बीजेपीचा राहणार, बाकी कोणतं राहणार आहे. नाही का डॉक्टर कल्याण काळे 2009 मध्ये नाही, जोरदार नाही, लढले नाही, होते. ते आपल्याला त्याचा काही आपला त्यांचा काही पक्ष हे नाहीये, संबंध नाहीये. संबंध नाहीये. बरं. ते काऊन की ते आपल्या आमच्या याच्यातले नाहीये. संबंध कोणाशी आहे मग? रावसाहेब दानवेशी. रावसाहेब दानवेशी हा. संबंध आहे. रावसाहेब दादा असं ते म्हणतात. बरोबर बरोबर. हो अरे एवढे अरे गर्दी झाली ना, नाही का नाही बोलायचं, घाबरायला व्हायला लागलं मला. बरं सर आपण कधी येऊ? हा येतो टीव्हीवर येतो आपण. दादा हा गरमी नुसती लय ऊन आहे. हाय जीवाची लाई सगळे फिरतायत इकडे तिकडं प्रचारासाठी. तुमच्याकडे आलं कोणी प्रचाराला? कोणीच नाही. काय जाणवतंय निवडणूक जालन्यामध्ये? आमच्या खेड्या भागात निवडणूकच नाही. निवडणूक काय कळतच नाही आमच्या. काय तिथले काय समस्या आहेत, प्रश्न आहेत? काय शेतकऱ्याच्या मालाला भाव हाय, नाही. कापसाला भाव शेतकरी नाही. तुम्ही. हा ना. तुम्ही काय लावलं सध्या? सध्या कापूस होता. काय होता. आता त्याच्यानंतर पाऊसच नाही. मग अरे पण इथले खासदार तर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री आहेत ना, कधी आवाज उठवतो की नाही ते? एवढं माहिती नाही आम्हाला. नाही का तुमच्यापर्यंत काय पोहोचत नाही? नाही. सरकारने कापसाबद्दल काही ठरवलंच नाही? नाही. कांद्याबद्दल त्याहून नाही? कांदा नाही आमच्याकडे, पण सोयाबीन आणि हा कापूस आहे. धानाबद्दल काही नाही, सोयाबीन कापूस बद्दल काहीच नाही. एकरी किती खर्च येतो सोयाबीनला? सोयाबीनला येतो आम्हाला 12-15 हजार रुपये खर्च. वसूल होतात का? नाही होत. अजिबात नाही. काय मुळे माहित कोण निवडून येतंय? हे उभंच कोण आहे तेच माहित राहत. अरे देवा, शेतीच्या कामात एवढे व्यस्त आहेत काका, हरकत नाही. एकीकडे कल्याण काळे, डॉक्टर कल्याण काळे, दुसरीकडे रावसाहेब दानवे. काय तुमचा मूड, काय अंदाज? आम्ही कल्याण काळे. बदल बदल हवा, ते म्हणतात बदल हवा. बदल हा? हाथ में दे दो बस, हाथ में का पैसे दो. पैसा क्या मैं दूं ऐसा पैसा? इतने बड़े साहब का एक बने भी नेता है ना, इतने बड़े बारे हो. तो क्या मतलब हाथ में पैसा देंगे तब वोटिंग होएगा ऐसा? हाँ असं नाही होत अजिबात. 2 हात दिलेत कष्ट करण्याकरता, मनगटात बळ आहेत सगळं काही मतदान में ना पीनो खाए ना ना बोले ना हो क्या? मेरे मतदान में है, मैंने खड़ा, मैं तो जान के ले रहा सबसे. आपल्या मनगटात दम आहे. कष्ट करण्याकरता दिलेले, पैसे मागण्याकरता नाही दिले. बिलकुल काका, मनगटात दम आहे आपल्या, आणि म्हणून कष्ट करायचे असतात. करा कष्ट, व्हा दष्टपुष्ट. गाडी थांबवायची. हा फर्स्ट टाइम वोटर हो का? आता फर्स्ट टाइम वोटिंग करणार का लोकसभेला? वा वा वा, अभिनंदन तुमचं. फर्स्ट टाइम वोटिंग बद्दल अभिनंदन. काय घेऊन चालले? बुके दुकानाचं. कसलं दुकान आहे आपलं? बॅनर प्रिंटिंग प्रेस. अरे होय, महत्वाचा विषय. कोणाचे बॅनर सध्या छापले जातात? सध्या रावसाहेब दानवे, डॉक्टर कल्याण काळे. सध्या काय आता सध्या चालू झाले सगळ्याचे. होय ना, एकदम व्यवसायाचे दिवस आहेत. एकदम भारी माणूस भेटलेला. आपण सगळ्यांना वेगवेगळ्या लोकांना भेटलो. म्हणजे कोणी झेंडे विकतं, कोणी शाली विकतं, कोणी गमछे विकतं प्रचाराच्या विषयाला घेऊन. पण आपल्याला भेटलेला आहे बॅनर प्रिंटिंग फ्लेक्सवाला. होय की ना? त्याच्यावर कसं लिहिलं जातं? ताईमाई अक्का विचार करा पक्का. आणि मग कोणावर मारा शिक्का? आता का आपलं का बिझनेसमॅन, आपण सगळ्यावरच शिक्का मारणार. सगळेच आपले आहे ना. हा? पण काय मूड काय सध्या जालन्यामध्ये? जालन्यामध्ये काय आता सध्या आता लढत दिसते. हो एकदम काटेकी टक्कर आहे. काटे की नाही म्हणतायत. हा 70-100. 70-100. 70 कोणाचे, 30 कोणाचे? आता काय दानवे साहेब येतील असं वाटतं. बस मजेत. हा माप घेताना पाप नको, मापात काहीच गडबड नको व्हायला. शर्ट अगदी व्यवस्थित शिवून झाला पाहिजे, आहे की नाही? हा काय चाललं सध्या? होतंय दिवसभरात? हा? किती काम होतंय? 500-600 रुपयाचं. 500-600 रुपये परवडतंय? हो, काय नाही परवडणार. होय ना, परवडायलाच पाहिजे. तेवढ्यात आपली गुजरण होऊन जाते. महागाई वाढली, कसं काय करायचं? काय करायचं आता बोला. काय करायचं मग? काय करायचं? मशीन जोरदार चालवायची. तिथं आहेच मग, चालवच लागणार आहे. होय ना? हा चालवणं गरजेचं आहे. काय सध्या इथं मूड काय? मूड कमळाचं फुल. इलेक्शनचा मूड काय? कमळ कमळ
कमाळचा मूड आहे, कमाळचा मूड. वा 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 वा. काम करता करता त्यांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे. हा, आणखीन थोडं या बाजूला जाऊया. इथलं मोठं मार्केट आहे आणि या मार्केटमध्ये वेगवेगळी लोक भेटतात, आपली मतं व्यक्त करतात. वा 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 वा. या कडक उन्हातल्या या सगळ्या गप्पा. हा, नमस्कार. हात मिलाव. काय चाललं? बस जोरदार. वोटिंग करणार, इलेक्शन मध्ये वोटिंग करणार? हा करणार. कोण उभं इथं? कोण उभं इथं? ते लक्ष नाही, एवढं लक्ष नाही आपल्याला. नाही का? रावसाहेब दानवे उभे आहेत, डॉक्टर कल्याण काळे उभे आहेत. अच्छा ठीक काय मूड आहे लोकांचा? आता काय सांगावं, आता कुठे येते. कुठे निघाले पण? काम आहे ना काम आहे का? काय करतं काम? गप्प त्यांना मग ड्युटीला हा? गप्प त्यांना मग ड्युटीला. होय का? ड्युटी आपलं ड्युटी आहे का? ड्युटी करायची, काम सुरू ठेवायचं. वा वा वा. मस्त मस्त. आनंद आहे गाड्या. वा. टमटम. हा, टमटम काय सीटने भरता? 20 रुपये सीट. मग कुठपर्यंत जायचं? अंबरनाका, चौफुली, स्टेशन. बरं, मग किती सीट भरले म्हणजे परवडतं? 3-4 दिवसभरात किती पट्टे होतं? 4-5. होय का? हा? 5-7. होय का? परवडतंय सध्या? हो. पोटासाठी करावं. पोटासाठी करायला लागतं, पोटासाठी काम करायचं. वा 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 वा. चाचा नमस्कार. वाह वाह वाह. है क्या गर्दी है क्या? अभी गर्दी कम हो गई, लगन चला है कम, व्यापार भी कम हो गया, महंगाई बहुत बढ़ गई, ग्राहक आधे होते हैं आधे वापस जाते हैं। पब्लिक के पास अब पैसा भी नहीं है, टाइम भी नहीं है, यहाँ पानी भी बहुत नहीं है, पीने का पानी नहीं है। और दूसरी बात, शेतकरी लोग परेशान, व्यापारी लोग परेशान, सारी दुनिया परेशान। क्यों परेशानी? कौन परेशान कर रहा है? अब ऊपर वालों का काम है देखना। अभी ऊपर वाले को कौन बिठाता है वोटिंग करके? वो फिर? लोग पैसे वाले लोग बिठाते हैं बाबा, गरीब लोग तो कुछ भी नहीं करते। का कुठले आहेत काका इथे? हा? इथले कुठले? इथे हा? इथले कुठले? कोण गावचे इथे? बाहेरचे लोक आहे इकडे। होय का? बरं, काय सध्या इथं मूड काय? डॉक्टर कल्याण काळे उभे आहेत, रावसाहेब दानवे उभे आहेत, काय वाटतं तुम्हाला? आमच्या इथे तर 30 वर्षापासून दानवे साहेब येऊ लागले। मग आता काय मूड आहे सध्या? सध्या दोघांच्या सारखं चालू राहिला आता। होय ना, एकदम काटेकी टक्कर आहे, घासू नये असं ते म्हणतात. नमस्कार मालक. काय नाही मालक, बस आनंदी आनंद आहे. चाललाय व्यवसाय धंदा व्यवस्थित? काय करता? आपलं दुकान रेडीमेड गाडा. हा ना, मार्केट आहे का? लोक येतात? कमी जास्त आहे, कमी जास्त आहे. वर खाली होत राहतं. सहन करायचं, पुढे चालायचं. ऊन जास्त आहे, उन्हामुळे पण लोकं घराच्या बाहेर पडत नाही. हो ना, आम्ही देखील एवढ्या उन्हात बाहेर पडलो, आम्ही पाहतोय सगळं काही. हे जालन्यामध्ये आल्यानंतर काय लोक पाण्याबद्दल बोलतात? पाण्याचं काही झालं नाही काय? पाणी 8-10 दिवसाला येतं, 15 दिवसाला येतं. कधी कसं काय करायचं? पिछे महिनाभर नाही आया, 2 बार. हा, हे 15 दिवसांनी आला. 15 दिवसाला नाही आलं. मग ते काम कोणी करायचं? नगर परिषदनी करायचं, आमदारनी करायचं, खासदारनी करायचं. का करत नाहीत ते? करायचं त्यांनी ध्यान देऊन करायचं. पण करत का नाहीत ते? करतच नाही ना. मग आपण काय करायचं? आपण आता त्यांनाच निवडून आणायचं. त्यांनाच निवडून आणायचं पुन्हा? नाही ज्यांना नाही केलं त्यांना नाही आणायचं. याला म्हणतात मंडळी मतदार. जो काम करेल तो त्याच्या बाजूने, जो नाही करणार त्याच्या बाजूने नाही, असं लोक स्पष्ट बोलतात. हा, बरोबर आहे ना. जो काम करेल ते त्याच्या बाजूने, जो काम नाही करणार त्याच्या बाजूने जाणार नाही. काय म्हणणं आहे मग इलेक्शनचं काय हा? चाललंय व्यवस्थित बरं आहे, चांगलं एकदम. हो ना, पद्धतशीर आहे. होतंय पद्धतशीर. आले कार्यकर्ते सांगायला? येणार. मूड जाणवतो इथं? येणार. इथं कोणाचा मूड आहे सध्या? काय हे भाजपच येतं. भाजपच येतं, दुसरं कोण नाही. ठीक आहे. आपण एक लक्षात घेतलं पाहिजे, 5 टर्म रावसाहेब दानवे या मतदारसंघाचे खासदार आहेत आणि पुन्हा 6व्या टर्मला ते येतात का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. व्यापारी वर्ग इथले स्थानिक आहेत जे बोलतात, नुसतं मागे वळून बघून कसं चालायचं, बोललं पाहिजे. काय बोलायचं? काय बोलायचं? काय 2 मिनिटाचं काय बोलू लागलं? पण आता मागे वळून जर बघितलं तर जालन्याचा विकास झाला असं दिसतो का? बोलू शकत नाही सर आपण. नाही का? त्याबद्दल काहीच बोलू शकत नाही. बरं, वोटिंग तर करणार, मतदान तर करणार. मतदान करू, वोटिंग करू ना. करू ना.
हा ना, तिथं काय पुढे मग सध्या लोकांचा कोणाच्या बाजूने कल दिसतो? सर आपला धंदा आहे, आपलं दुकान कुठे आहे, सिंदखेड नाका, आपल्याला एवढं काही माहिती आहे माहिती नाही. आपला धंदा करायचा, आपण राजकारणात डोकवायचं नाही, अशी देखील एक लोकांची भूमिका असते आणि लोक याबद्दल बोलतात. काही महिला वर्गांशी आपण बोलू, त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊ. मावशी नमस्कार, कुठं निघाले? हा कुठं? गावाकडं? हा, आम्ही जरा थोडासा आमचा एक कार्यक्रम आहे मूड महाराष्ट्राचा, तर काय सध्या इलेक्शनचं मूड आहे याबद्दल लोकांशी गप्पा मारतोय. सध्या आता बरं आहे हवा का? कुठली हवा, कोणाच्या बाजूने हवा, कोणाची हवा? सध्या आता एवढं काय सांगा बाबा, कामाची हवा आहे सध्या. कामाची हवा आहे. कोणी काम केलं? चालेल काम काम करीन त्याची आवाज सोडायची. त्याची हवा सोडायची. तुमच्यापेक्षा मावशी एकदम जोरदार बोलतात बरं का. जे गावात काम करेन त्याचीच माणूस मतदान त्याला दिवस नाही तर देत देणारच नाही का? यंदा ठरवून टाकलं, यंदा कुठल्या लाटेच्या मागे जायचं नाही. नाही आम्ही कधीच पैसे घेत नाही मतदानाचे. तेच महत्वाचं आहे. 1 रुपया कधी घेतला नाही आम्ही. सगळ्यांना सांगून द्या पैसे न सगळे घेता पैसे न घेता सांगून मतदान देत करा. सगळ्याला. ठासून सांगा ठासून सांगते पैसे नाही घ्यायचे मतदानाचे. मतदानाचे आपला हक्क बजवायचा. आपल्या हक्क गाजायचा. वास याला म्हणतात रणरागिनी. या आपल्या वागिनी आहेत मार्केटमध्ये भेटलेल्या आपल्या मोहिमेतल्या, ज्यांनी त्यांचा मूड सांगितला. मग बरोबर आहे ना. मग हा कशाला उग? नाही आपण पैसे घेऊन नक्की व्हायचं नाही. बिलकुल नाही. बिलकुल नाही. हा लाचार व्हायचं नाही. नाही लाचार. हा बस मतदान त्याच्यामुळं करा. झुकायचं नाही. झुकायचं नाही. त्यांनी झुकलं पाहिजे. ते झुकले पाहिजे बस आपल्या पुढं. बस जोरदार. क्या बात आहे, क्या बात आहे. एकूणच जर आपण पाहिलं तर असा सगळा मार्केट वर्ग आणि लोक जोरदार बोलतात. हा कोणती बाईट घ्यायची? हा तुम्ही विचारा, म्हणजे कशाविषयी बाईट घ्यायली तुम्ही? मी कशाबद्दल बाईट घ्यायलो असं मी विचारायलो की काय मूड आहे इथल्या मतदारसंघातला? मतदारसंघाला सध्या तर काय नाही मूड, सध्या जरांगे पाटलांनी जी काही वातावरण चेंज केलेलं आहे हा याच्यामध्ये ओबीसी आणि मराठामध्ये जे भांडण लावलंय हा ते ग्रामीण भागामध्ये खूप अवघड परिस्थिती झालेली आहे. बर हे तर सध्या काही आरक्षणाचा विषय, हा राजकारण पूर्ण आरक्षणावर चाललेलं आहे. बर आता परभणी जिल्हा आणि बीड जिल्हा ह्या 2 जिल्ह्यामध्ये ओबीसी समाजाचे उमेदवार असल्यामुळे जरांगे पाटलांनी तिथे प्रत्येक गावोगावी जाऊन सभा घेतली. त्या प्रकारे जालन्यामध्ये जो दोन्ही समाजाचे उमेदवार, मराठा समाजाचे मला दोन्ही एक सांगा, मराठा वर्ग कोणाच्या बाजूने? मराठा वर्ग जसं म्हणलं तर दानवे साहेबाच्याच बाजून राहणार आहे. होय का? हा दानवे साहेबाच्या जाणार त्यांच्यासोबत? जाणार त्यांच्यासोबत. त्यांनी सहकार्य केलंय आरक्षणाच्या विषयाला काही सहकार्य केलेलं नाही, पण तरी जाणार आहे. कारण फॅक्टर हा विकासाचा फॅक्टर आहे आणि त्यांना विरोध होणार नाही दानवे साहेब. बरं ठीक आहे मंडळी. तर ही होती मार्केटमध्ये आपल्याला भेटलेली वेगवेगळी सगळी मंडळी, महिला असतील पुरुष असतील. बघा किती वेगवेगळे मुद्दे आले. शेतकरी भेटला, व्यापारी भेटला, आपल्याला सर्वसामान्य रोजंदारीवरती काम करणारा रिक्षावाला भेटला. हा इथेही काही लोक आहेत, त्यांच्याशी बोलूयात आपण. कुठले जात्या? जालन्याचे का? हा काय मूड सध्या जालन्यामध्ये? जालन्यामध्ये का? जालन्यामध्ये काय तुम्ही पाहिलं तर रावसा दानवेचे हाल काय? जार घेतला, हंडा घेतला. अरे पाण्याचा प्रश्न केव्हा मिटायचा तुमच्याकडे? नाही मिटला का अजून? नाही ना. काय मग कुठपर्यंत जायला लागतं? पाणी भरायला जायला लागतं का? पाणी किती दिवसांनी येतं? पाणी 15 दिवस. होय का? 15 दिवसाला 15 दिवस. लेकरं बाळाला सांभाळायचं, त्यात पाणी भरायचं. हो ना, नाही तकलीफ होऊन जाते. केव्हा मिटायची ही तकलीफ? काय माहित आता कधी मिटत तकलीफ. हो ना. जालन्याच्या कुंडलीमध्ये पाणी प्रश्न काय काय माहित आता. हा मिटायला तर पाहिजे की नाही? मिटायला सांगा बरं, जे कोणी निवडून येतील त्यांना सांगा पाणी प्रश्न मिटवा. पाणी आता काय माहित कोण निवडून येत इथं. हा पण जो निवडून येईल त्यांनी पाणी प्रश्न मिटवला पाहिजे ना. हो ना. लोकांची माफक अपेक्षा आहे. बघा यानंतर जातो मी माझ्या शोच्या चौकटीत, जिथे असतील सत्ताधारी, जिथे असतील विरोधक आणि त्याचबरोबर याच जिल्ह्यामध्ये मराठा आरक्षणाचं सगळ्यात मोठं आंदोलन पेटलं, ज्याने संबंध महाराष्ट्राला हादरे दिले. त्या संबंधित कार्यकर्ते देखील पाहूयात नेमकं काय घडतंय आणि जाणून घेऊयात जालना लोकसभा मतदारसंघाचा मूड महाराष्ट्राचा. मंडळी, जालना बाजारपेठेत सर्वसामान्यांशी संवाद साधल्यानंतर, चर्चा केल्यानंतर, त्यांचा मूड जाणून घेतल्यानंतर आलेलो आहे मी माझ्या शोच्या चौकटीत. मंडळी, जालना म्हणजे स्टीलचं घाऊक उत्पादन करणारा जिल्हा म्हणून जालन्याला ओळखलं जातं. त्याचबरोबर राज्यातील शेतीकरता जे आवश्यक बियाणं असतात त्याची देखील निर्मिती इथं केली जाते, म्हणून बियाण्यांची पंढरी म्हणून देखील जालन्याला ओळखलं जातं. आणि फार कौतुकाने जालन्याचा उल्लेख केला जातो, जालना सोने का पालना. बरं, जालन्यातली लढत खूप रंगत आहे, कारण एकीकडे आहेत पुन्हा एकदा महायुतीकडनं इथले विद्यमान खासदार, त्याचबरोबर देशाचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आणि दुसरीकडनं पुन्हा एकदा त्यांना कडवी टक्कर देण्याकरता
डॉक्टर कल्याण काळे हे रिंगणामध्ये आहेत. त्यामुळे नेमकं कोण जिंकतंय, काय होतंय, याकडे संबंध देशाचं, राज्याचं लक्ष लागलंय. चला मी सुरुवात करतोय माझ्या पहिल्या प्रश्नाने. अर्थात माझा धाटणीतला प्रश्न असेल. मी आपल्याला विचारतो की का पुन्हा एकदा विद्यमान खासदारांना या जिल्ह्यामध्ये निवडून देण्याबाबत संधी दिली पाहिजे? काय म्हणणं आहे? 40 सेकंद. पूर्णपणे विकासावरच आम्ही याला सामोरे जात आहोत. माननीय केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी जे जे आश्वासनं मागच्या इलेक्शनमध्ये दिले होते ते पूर्ण त्यांनी केलेले आहे. आणि जालना शहराचा सर्वांगीण विकास, जिल्ह्याचा विकास, लोकसभेचा विकास त्यांनी पूर्ण केलेला आहे. ड्रायपोर्टच्या माध्यमातून असो, वंदे भारतच्या रेल्वेच्या माध्यमातून असो, या जालना शहरातले पूर्ण रस्ते असो, या जालना शहराचे दळणवळणाच्या आजूबाजूचे पूर्ण रिंग रोड असो, अशा विविध माध्यमातून सर्व समाजाला एकत्र घेऊन आणि सर्व पक्षांना एकत्र घेऊन त्यांनी काम केलेलं आहे. त्याच्यामुळे निश्चितच माननीय दानवे साहेब ह्यावेळेस 6व्यांदा निवडून येणार आहे. बरं, ठीक आहे. 5 टर्म विद्यमान खासदार होते आणि त्यानंतर 6वी टर्मही ते पुन्हा गाजवतील असं त्यांचं म्हणणं आहे. चला, 2009 मध्ये आम्हाला आठवतं, बरोबर ना, डॉक्टर कल्याण काळेंनी कडवी लढत दिली होती रावसाहेब दानवेंना आणि त्यानंतर असं म्हणलं गेलं की दोनदा मोदींची लाट किंवा एकूणच शिवसेना बोरेनं आम्ही पाठीशी नव्हतो. बरोबर बरोबर येतो मी. 4 लाख शिवसेना सगळं कल्याण काळ्यासोबत आहे. 4 लाख मतांनी निवडून येणारे कल्याण काळे हे ओरिजिनल शिवसेना बाळासाहेब हिंदू सम्राटचे कार्यकर्ते. बाळासाहेब साहेब हिंदू सम्राटचे कार्यकर्ते. आम्ही उद्धव ठाकरे साहेब यांचे कार्यकर्ते. आम्ही जिवंत आहे. ज्या शिवसेनेला आम्ही उभा केलं 40, 45 वर्ष, या भाजपला आम्ही निवडून आणलं 40 वर्ष, 45 वर्ष आम्ही ताई सांगा, पाटीलला मतदान केलं. नेत्यांचा उत्साह आहे, अर्थात तोही उत्साह तुम्ही घ्या आणि सांगा की का तुमच्या उमेदवाराला निवडून दिलं पाहिजे. 40 सेकंद. गेले 70 वर्षापासून काँग्रेसने विकासच केलेला आहे आणि भाजपने जे विकासाच्या नावाखाली जो घोळ घातलेला आहे, त्यांच्याच घरामध्ये सगळे कॉन्ट्रॅक्ट त्यांच्याच घरामध्ये. आणि रेल्वे मंत्री म्हणल्यावर कुठल्या एक रोजगाराला त्यांनी रेल्वे खात्यामध्ये ड्युटीला लावलेलं आहे. ड्रायफ्रूटचा विषय, ड्रायफ्रूट तुम्ही जाऊन बघा, तिथं कुठलाच विषय नाहीये. आयसीटी कॉलेज, आयसीटी म्हणले ते, तिथं कुठलाच विकास नाहीये. आणि आता जे मेडिकल कॉलेज आलेले ते आमचे आमदार कैलास गोरंटलनी आणलेले. आणि इथूनही पुढं कैलास गोरंट असो, कल्याण काळे साहेब असतील, ह्या जनतेचा विकास करणारे, कारण की आमच्या रक्तातच आमचा विकास आहे. बरं, ठीक आहे. त्याकरता तुमच्या उमेदवाराला संधी दिली पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे. मंडळी, या मतदारसंघाचं राजकीय समीकरण जर आपण लक्षात घेतलं तर एकूण 6 विधानसभा मतदारसंघ, 3 भाजपा, 2 शिवसेना शिंदे गट आणि 1 काँग्रेस, असं एकूण आमदारांचं इथे संख्याबळ आहे. म्हणून हे कोणाच्या बाजूने जातं याबद्दल सगळ्यांना मोठी उत्सुकता आहे. चला, पुढला प्रश्न घेतो नेते मी तुम्हाला की विद्यमान खासदारांनी त्यांच्या कारकिर्दीत जी आश्वासनं दिली होती त्या आश्वासनांपैकी पूर्ण केलेली 5 कामं सांगा. लक्षात घ्या, आयसीटी कॉलेज विकासाविषयी कॉलेज चालू आहे. दरवर्षी 60 विद्यार्थी इथून बाहेर तयार होऊन निघतात. ड्रायपोर्टचं काम पूर्णपणे होत आलेलं आहे. आता जालना शहराचा सर्वांगीण विकास त्यांनी सांगितला होता. जालना शहराचे रस्ते ज्या जालना शहराचे लोक पहिले आपले इथून जालना सोडत होते, त्या आज आपण जालना शहराचे बघत असताल की पूर्ण रस्ते झालेले, वंदे भारत रेल्वे सुरू झालेले, जनशताब्दी चालू आहे, असे विविध हे केलेले. आणि आमच्या ताई जे आता म्हणल्या 70 वर्षांना विकास काँग्रेसने केला, तर माझा हा प्रश्न आहे ताईला की मागच्या 70 वर्ष 5 वेळा दादा निवडून आले, त्याच्यात 2 टर्म सुद्धा आधी भाजपचा खासदार होता. मग 35 वर्षांनी तर भारतीय जनता पार्टी का निवडून येत आहे, हा माझा महत्वाचा ताईला प्रश्न आहे. ठीक आहे. ओरिजिनल शिवसेना बाळासाहेब ठाकरे, हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे आधी उद्धव ठाकरेची शिवसेना यांच्या सोबत होती म्हणे, आजपर्यंत निवडून आले, आता निवडून येणार रे, पंजाब निवडून येणार आहे. आतापर्यंत जे बी कामं रस्ते चालले हेच गुत्तेदारी करते, तर त्यांचा भाऊ आबा उभा आहे, हेच गुत्तेदारी करते. संडासचं काम, शेती तळावचे काम, गावातल्या मुत्र्यांचे काम, हेच गुत्तेदारी करते. याचं नाव रजिस्ट्रेशन आहे. हे सगळे भ्रष्टाचार हेच करते. याच्यामुळं इथली जनता, इथली लोक यांना यांची जागा बिलकुल मी त्यांना असा विचारला होता की विद्यमान खासदारांनी दिलेल्या आश्वासनांपैकी पूर्ण केलेली 5 कामं सांगा. कामं नाही झाले, सगळं जुमलाबाजी, हे सगळं जुमलाबाजी आहे. काय सगळं खोटं बोलते. जावरलं आमची आता शिवसेनाच्या पाठीशी होती म्हणून आता हे निवडून, आता येऊन दाखवा मला निवडून. बरं, ठीक आहे, तुमचा मुद्दा लक्षात आला. प्रश्न नको. यांनी ज्या कामांचा दावा केला, जी कामं पूर्ण केली असं ते म्हणतात, ती पूर्ण झाली आहेत का, दृश्यात्मक स्वरूपात दिसतात का? माझा प्रतिप्रश्न त्यांना आहे की वंदे भारत त्यांच्या मागच्या 2019 जाहीरनाम्यामध्ये होता का? सर्वप्रथम त्यांनी हे सांगावं, वंदे भारतचा त्यांनी उल्लेख मागे केला होता का? वंदे भारत सुरू केली त्यांनी, एक वंदे भारत सुरू केली. आमचा प्रश्न असा आहे की जालन्याहून मुंबईला जाण्यासाठी संध्याकाळच्या वेळेस एखादी गाडी त्यांनी अजून कार्य वाढवली जालनेकरांसाठी. पण नेते माझं ठीक आहे. मागच्या वेळेस
बरं ठीक आहे. मागच्या वेळेस त्यांनी 5 जे आश्वासनं जी बरं दिली त्यात होती, वंदे भारत त्या नव्हती. आश्वासनं बरं असा नियम नाही, असा काही नियम नाहीये, असा काही नियम असू शकत नाही. बरं ठीक आहे, तुमचा चला. प्रश्न तसा होता. बरं मला सांगा, बरं मी जो प्रश्न विचारला ताई, मी येतो नेते. हा नेते, बरं ठीक आहे, तुम्ही त्यांचा जाहीरनामा वाचला त्यांचा जाहीरनामा आताचा हा नाही गेला जाहीरनामा काही लक्षात आहे तुमच्या? बरं ठीक आहे ताई, आता मला सांगा. माझा विषय असा आहे, हा. मला बोलू द्या. हा. शहरी भागाचा विषय झाला, हा. रोड झाले, ठीक आहे, मान्य केलं तुम्ही. वंदे भारत चालू केली, ठीक आहे, तुमचे धन्यवाद मानतो. आम्ही ग्रामीण भागातून तुम्हाला 10 वर्षापासून मतदान करतोय. हा. पण शहरी भागात इतका विकास झाला. मी एक ग्रामीण भागातली महिला हा. आहे. ग्रामीण भागात काय केलं? हा. शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार होते, केले. बरं 15 लाख रुपये खात्यात येणार आहे. आमच्या खात्यात 15,000 रुपये सुद्धा आलेले. बरं कोणते ते म्हणते आम्ही राशन देतो. गेल्या 70 वर्षापासून काँग्रेसच्या काळापासून हे राशन आहे. निराधार कमिटी कोणाची, निराधार आम्ही श्रावणबाळ कोणाचे, घरकुल कोणाचे, फक्त हे नाव चेंज करून त्यांचे नाव देत आहे. आजपर्यंत आम्ही जितके कागद काढले असेल, आधार कार्ड पाहिजे, लस दिले आम्हाला ग्रामीण भागातल्या शहरी भागातल्या लोकांना, त्यांनी त्याचे कागद काढ सांगितले. कुठं काम आलं ते? मी एक ग्रामीण भागाची महिला असताना इतके लोक परेशान केले. विद्यार्थ्यांना कुठेही त्यांना 5 वर्षात जागा भेटल्या नाही. आणि आता विद्यार्थ्यांना इलेक्शन तोंडावर आलं तर दनादन जागा काढल्या. का काढल्या? त्याला माहितीये विद्यार्थी एक युवक असला, एक युवकांच्या मागे आई वडील थोडक्यात सगळेच आहे, ते मतदान करणार. त्यामुळे ते विद्यार्थ्यांसाठी आता करताय. पण आता मी 100% काँग्रेसच राज्य येणार आणि भविष्यात काँग्रेसच राज्य येणार. ठीक आहे, मी या बाजूला येतो मग तुमच्याकडे येतो. हा या बाजूला येतो. आपण जरा मराठा आंदोलकांशी पण बोलूयात. जे दावे केले जातात विकासाबद्दलचे, मी मराठा वर्ग कोणाच्या बाजूने किंवा तुमच्या आंदोलनाच्या माध्यमातून तुम्ही कोणाच्या बाजूने जाणार हा प्रश्न घेतो. पण विद्यमान खासदारांच्या संदर्भात विकासाचे जे दावे केले जातात ते तुम्हाला पटतात का? हे बघा, यापूर्वी हे दानवे साहेब हे 25 वर्षापासून या ठिकाणी खासदार आहेत. बरोबर. ते 10 वर्षापासून सत्तेमध्ये आहे. बरोबर. आणि त्यांनी या 10 वर्षामध्ये आता पूर्वी जालना शहरामध्ये रस्त्याचे काही प्रश्न होते, रस्ते प्रश्न असतील, काही रेल्वेचे प्रश्न असतील, त्यांनी ते किमान थोड्या बहुत प्रमाणात त्यांनी सोडवले आहे. सगळ्यात आधी समोरच्या ताईंचा म्हणजे मी आभार मानते की जागा काढल्या हे त्यांनी मान्य केलं. दुसरी गोष्ट, हा आमचा दादांचा जाहीरनामा, याला फक्त समोरच्यांचा जो जाहीरनामा आहे तो फक्त मोदी सरकारच्या कामाचा विरोध हा त्यांचा जाहीरनामा आहे. आणि हा आमचा प्रत्यक्ष केलेल्या कामांचा जाहीरनामा आहे. जर यांनी फक्त हे सांगावं की दादांनी जे कामं आश्वासन जे दिलं होतं त्याच्यातले कोणतेच झाले नाही, हे फक्त त्यांनी सांगावं. आमचं तर 4 पानाचं पुस्तक तयार आहे, जे आपलं ड्रायपोर्ट आहे, तिथे आता हजारो तरुणांना रोजगार मिळणार आहे. आणि रेल्वेचा जो विकास झालेला आहे हा फक्त दादांच्यामुळे, लॉजिस्टिक पार्क फक्त दादांच्यामुळे. आणि खरी गोष्ट अशी आहे, आम्ही आता रोज प्रचार करतो आहे, दादांच्या विरोधामध्ये कोण उमेदवार आहे हेच लोकांना माहित नाही. कारण गेल्या 15 ताई मी तुमच्या वतीने एक प्रश्न घेतो. ऐका मला विकास फक्त कागदावर आहे, विकास अजून जन्माला आलेला नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं त्या संविधानाच्या नियमाने इथलं काँग्रेस सरकार असेल, भारतीय जनता पार्टी सरकार असेल, येणारं सरकार कोणतंही त्या भारतीय संविधानाच्या नियमानुसार चाललेलं नाही. विकास कागदावर आहे असं तुमचं म्हणणं आहे? फक्त विकास कागदावर आहे. ठीक आहे ताई, मी माझा प्रश्न घेतो. तुमच्या जालन्याच्या संदर्भात गांभीर्याने असं कळतं की रोजगाराचा मुद्दा प्रामुख्याने इथं कळीचा मुद्दा आहे. तरुणांच्या हाती काम नाही, MIDC तुमची सशक्त नाही, आणि अशा सगळ्या परिस्थितीत इथल्या तरुणांना शिकून नोकरी करता शेवटी पुणे, मुंबई, औरंगाबाद या ठिकाणी पळावं लागतं. काय म्हणणं मी तुमचं? तुम्हाला हे सांगू इच्छिते की जे ICT कॉलेज दादांनी जालन्यात आणलं ते आपल्या भारतात म्हणजे देशातच फक्त 3 ठिकाणी आहे. एक मुंबई, एक जालना आणि एक भुवनेश्वर. मला मी एज्युकेशन बद्दल विचारतो ताई. रोजगार रोजगारचा विषय, जे 60 विद्यार्थी इथून उत्तीर्ण झाले ते सगळे त्याच्यातले अर्धे उद्योगपती म्हणजे अंबानी, टाटा हे जिथून शिक्षण घेतात त्या कॉलेजमधून इथले 60 विद्यार्थ्यांची टीम यशस्वीरित्या ICT कॉलेजमधनं बाहेर पडली आहे. आणि वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना PhD साठी ऍडमिशन झाले आणि ते बाहेर रोजगाराचे. ताई कौतुक आहे, 60 विद्यार्थी गेले तुमचे, 60 विद्यार्थी गेले. ऐका नेते, आपण घेऊ ना एक एक मुद्दा.
मला मी बहुसंख्य तरुणांबद्दल म्हणतोय. जालना मधल्या बहुसंख्य तरुणांना हाताला काम नाही. MIDC मधले 3 फेज चालू आहेत आणि दुसरी गोष्ट ड्रायपोर्ट जे होत आहे तिथे हजारो तरुणांना 25,000 उमेदवार कामगार काम करतात. 25,000 कामगार MIDC मध्ये काम करतात. रोजगार नाही तर काय MIDC मध्ये 25,000पेक्षा जास्त कामगार या ठिकाणी MIDC मध्ये काम करतात. दिवसभरामध्ये 5-5 हजार टन प्रोडक्शन करणारे जालन्यामधले प्लांट आहेत. महाराष्ट्राचा काय देशाचा स्टीलचा भाव जालन्यामधून ओपन होतो. एवढं जालन्यामध्ये स्टील उत्पादन होतं, मग त्याला कामगार नाही लागत? सगळ्या प्रकारचे कामगार लागतात. जालन्यातले 60-70% पेक्षा जास्त शिकलेले तरुण MIDC मध्ये कामाला आहेत. ठीक ठीक ठीक. सर त्यांनी म्हणले की जालन्यातले शिकलेले तरुण MIDCचे कामावर पुढे माहिती का वॉचमॅन आहेत. शिकलेले तरुण वॉचमॅन आहे. आज बी तुम्ही लिस्ट काढा MIDC मध्ये जेवढे पण कामगार आहे ना हे सगळे बिहारी आहे, राजस्थानी आहे. पण जालन्यातल्या स्थानिकाला रोजगार नाही. स्थानिकाला रोजगार नाही. यांची शिफारस दिली बी ऐका. इथल्या MIDCला गेले तर इथल्या खासदाराची आमदाराची शिफारस लागते. त्याच्यानंतरही त्यांना कुठे दिलं जातं? सिक्युरिटी गार्ड म्हणून काम दिलं जातं. इथले मुलं MBBSचे शिक्षण घ्यायला पुणे, मुंबई, दिल्लीला जातात. इथं माननीय कैलास गोरंट्याल साहेबांनी मेडिकल कॉलेजचं मंजुरी आणली. त्याच्यामुळे कुठेतरी आता विकासाचं म्हणजे मुलांच्या शिक्षणाचा मेडिकलचा विषय सुटणार आहे. बाकी माझा एक साधा प्रश्न असा आहे, त्यांनी सांगितलं की आम्ही 5 आश्वासनं पूर्ण केले. माझा त्यांना एक प्रतिप्रश्न आहे की ज्या भाजप सरकारने असं सांगितलं होतं की आम्ही प्रत्येक वर्षी 2 कोटी रोजगार देऊ, शेतकऱ्याचं उत्पन्न डबल करू, धनगर समाजाला आरक्षण देऊ, मराठा समाजाला आरक्षण देऊ. रोजगाराचा मुद्दा प्रामुख्याने घेऊ. तो संपवू आपण. तो संपवू ना. संपवू. म्हणतो यांना हेच विचारा, MIDC हे 35-30 वर्षापासून इथं आहे. यांनी काही नवीन आणलेलं नाहीये. यांनी कोणता नवीन प्रकल्प आणलं यांना हे विचारा. हे महाराष्ट्रातले प्रकल्प गुजरातला पळवून नेते. महाराष्ट्रातले प्रकल्प नेले यांनी पळवून. इथं कोणता नवीन प्रकल्प आणला नाही. यांनी कोणताही विकास केलेला नाही. फक्त त्यांच्या भूलथापाने लोक बळी पडू लागले. ठीक आहे. येतो नेते येतो. जो मराठा समाजाला, ज्या मराठा समाजाच्या मागण्या आहे त्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे. नाहीतर मराठा समाजाच्या जेवढ्याही संघटना आहे, आज मराठा महासंघाचे जिल्हा कार्याध्यक्ष आहेत, मी अखिल भारतीय छावा संघटनेचा जिल्हा प्रमुख आहे. आम्ही 2 दिवसात अनुभव टाकणार आहे राजकारण. जो पक्ष सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी करण्याचं आश्वासन देऊन लेखी आश्वासन देईल त्यालाच मराठा समाज या ठिकाणी कौल देईल. आज तुम्ही बघताय की युपी सारख्या राज्यामध्ये 85 जागा आहे आणि देशामध्ये महाराष्ट्रामध्ये फक्त 48 जागा आहे. मला सांगा नेते, माझा प्रश्न असा, मी रोजगाराच्या मुद्द्यावर बोलतोय. मराठा आरक्षणाचा मुद्दा मी स्वतंत्र घेणार माझ्या दुसऱ्या पुढल्या भागात. पण मला असं विचारायचंय, जरांगे पाटलांनी या मुद्द्याला पुढे आणत असताना आमच्या तरुणांना रोजगार नाही, हाती काम नाही असं म्हटलं होतं. केंद्रीय मंत्र्यांचा हा मतदारसंघ आहे, बरोबर? त्यांच्या हातून जो रोजगार दिल्याचा, इंडस्ट्री आणल्याचा दावा केला जातो तो तुम्हाला पटतो का? तुमच्या तरुणांना किती रोजगार मिळाला? 100%. ऐकून घ्या. जरांगे पाटलांनी मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण देण्यासाठी त्यांनी जो आंदोलन उभारलं. आज बघा इतर समाजाच्या मुलांनी आरक्षणाचा फायदा घेऊन नोकरी लागले. उर्वरित जे बेरोजगार आहेत त्यांच्या रोजगारासाठी त्यांनी आंदोलन पुकारलं. पण आज आमचा मराठा समाज नोकरीपासून वंचित आहे. आम्हाला पहिले आरक्षण मिळू द्या, नंतर उरलेला जो बेरोजगार असेल आम्ही त्यानंतर आम्ही आमच्या रोजगाराची मागणी. सर सर्वात आधी तर मी आपलं या जालना नगरीमध्ये जालनाच्या तमाम नागरिकांतर्फे स्वागत करतो. धन्यवाद. मुद्द्याला आणि मी तुम्हाला फक्त एकच मुद्दा देशातर्फे सोडून द्या. मी या जालना जिल्ह्याचा मुद्दा मी आपला फार मोठा मुद्दा आहे हा की जालना जिल्ह्यामध्ये काँग्रेस आणि भाजप एकच आहेत. इथं सन्माननीय आमदार जे आहे तर आमदारचं एक वृद्ध वाक्य आहे, ते काही लपून छुपून नाही सांगतात. ते स्टेजवर येऊन ते म्हणतात की हात में कमल था है और रहेगा. काँग्रेस आणि भाजप एकत्र आहे. काँग्रेसचे आमदारचं स्टेटमेंट आहे हा की हात में कमल था है और रहेगा. आता इथलचं राजकारण तुम्ही बघून घ्या साहेब. जालना विधानसभामध्ये विधानसभाचे आमदार लोकसभामध्ये खासदार रावसाहेब दानवे यांना मदत करतात. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख त्यांच्या पत्नी जे तर नगराध्यक्ष आहे भोकरदन नगरपालिकेमध्ये, रावसाहेब दानवे यांचा मुलगा तिथं आमदार आहे. तिथलची काँग्रेस जी आहे तर पूर्ण भाजपचं काम करते. म्हणजे एक प्रकारचा साठा लोटा सगळे सोयरे जे संबंध आहे ते काँग्रेस आणि बीजेपीचे संबंध जे सत्य आहे. नेते बघा, मी तुम्हाला वेळ देतोय आता बरं का. फार महत्वाचा विषय, नदी किनारा, खोटं सांगायचं नाही. अजूनही खोतकर प्रचारात दिसत नाहीत.
कोण कहता है हम तुम्हारे है हम तो उनके है जो हमारे है बरं. आमचं ठरलंय आणि ठरलंय म्हणजे तुमचं होटात आणि पोटात जोपर्यंत एक येणार नाही तोपर्यंत या जालना जिल्ह्याचा तुम्ही जे विचार करत आहात तो बरं. निश्चितपणे होणार नाही. जर तुम्हाला जालना जिल्ह्यामध्ये जर तुम्हाला खऱ्या अर्थाने तुम्हाला जर तुमच्या पद्धतीने निर्णय जर लावून घ्यायचा असेल तर आदरणीय अर्जुनभाऊ खोतकर हे किंग मेकर आहेत. आदरणीय अर्जुनभाऊ खोतकर 2019 मध्ये खऱ्या अर्थाने प्रचाराची धुरा त्यांनी सांभाळली होती. खऱ्या अर्थाने शिवसैनिक त्यावेळेस त्यांच्या पाठीशी होता आणि खऱ्या अर्थाने आदरणीय जालन्याचे खासदार रावसाहेब पाटील दानवे हे 3.5 लाखाने निवडून आले होते. त्याचं श्रेय जर कोणाला जात असेल तर आदरणीय अर्जुनभाऊ खोतकरला जाते. आणि आता जोपर्यंत आम्ही शिवसैनिक आहोत, शिवसैनिक कसा आहे त्याला काही कळत नाही, तो दगड आहे त्याला काही समजत नाही. आदेश पोटात काय आणि ओटात काय? कारण आदेश आल्याशिवाय शिवसैनिक हा पेटून उठल्याशिवाय राहत नाही. आणि आदेश आल्यानंतर तो कोणी असू द्या आम्ही त्याला विजय केल्याशिवाय राहणार नाही. परंतु आम्हाला आदेश अद्याप आलेले नाही. आणि पोटात आणि होटात जसं आता सांगितलं की इथलं हातात कमळ आणि जे काय मला ओपन बोलता येत नाही, परंतु जे काही चर्चा आहे ते तुम्हाला बंद करावं लागणार आहे आणि पूर्णपणे बंद करावं लागणार आहे. आणि जोपर्यंत तुम्ही पूर्णपणे बंद करणार नाही तोपर्यंत तुमचे दरवाजे उघडणार नाहीत. बरं, तुम्ही जवळ जवळ असून मध्ये पोलादी पडताय का? मी म्हटलं ना तुम्हाला आमचं ठरलंय. आणि निश्चितपणे 2024 आमचं ठरलंय. 4 जूनला कळेल. 4 जूनला निश्चितपणे कळेल काय ठरलंय. 4 जूनला ज्यावेळेस मतपेटीमध्ये जाणार त्यावेळेस निश्चित आम्हाला आदेश येऊ दे ना. आमचं ठरलंय. आदेश येण्यापूर्वीची चर्चा होत नाहीये का? आदरणीय अर्जुनभाऊ खोतकर हे जालन्याचे भाग्यविधाता आहेत. आदरणीय अर्जुनभाऊ खोतकर जे डिसिजन घेतील, जे आदेश देतील ते अंतिम राहणार आहे. आदरणीय अर्जुनभाऊ खोतकरांनी आम्हाला आदेश दिला तो अंतिम राहील. आणि त्याचा डिसिजन तुम्हाला 2004 मध्ये जे 2019 मध्ये जो आला होता तो येऊ शकतो. जर तुम्हाला पाहिजे असेल तर आदरणीय अर्जुन खोतकर काल मनमिलाव झालाय, परंतु तुमच्या होटात आणि पोटात काय आहे ते तुम्हाला निश्चितपणे बदलावं लागणार आहे. जर तुमच्या होटात आणि बदललं नाही नाही तुम्ही काम काढून घ्या. काम सोडून आमचे काय म्हणतात गरज सोडून तुमची असं नको ना. काय जोपर्यंत काम सोडून घ्यायचं तुम्ही करत आहात. मराठीत म्हणे एक जी मी ऐकलेली आहे, खानदेशात म्हटलं जातं की वरवर मायान उपाशी निसगबया. असं नाहीये का? उपाशी जोपर्यंत मला तेच म्हणायचं ना तुमच्या होटात आणि पोटात जसं आता सांगितलं तुम्हाला हातामध्ये जे काही द्यायचंय ते द्या. परंतु तुम्हाला हातामध्ये जर द्यायचं असेल तर धनुष्यबाण तुमच्या लागल्याशिवाय राहणार नाही. लक्षात घ्या. बरं नेते ऐका, भगवा गमछा आहे तुमच्या गळ्यात, तुम्ही सच्चे शिवसैनिक आहात, तुमच्या हिमोग्लोबिन मध्ये शिवसेना आहे. मंडळी एक सांगा, यांनी जे विकासाचे दावे केले तुम्ही म्हणता, तुम्ही इथले स्थानिक आहात, तुम्हाला हा दावा पटतो का? आम्हाला मोदीची गॅरंटी आहे पण यांची गॅरंटी नाही. देशाला मोदीची गॅरंटी आहे, देशाला मोदीची गॅरंटी आहे, परंतु यांची गॅरंटी नाही. यांना जर गॅरंटी द्यायची असेल तर आदरणीय अर्जुनभाऊ तुम्ही ऐका, आदरणीय अर्जुनभाऊ खोतकरांना गॅरंटी द्या आणि तुम्हाला निश्चितपणे ही गॅरंटी आम्ही देऊ. रोजगार मिळाला? मी काय म्हटलं, देशाला मोदीची गॅरंटी आहे पण यांची गॅरंटी आम्हाला नाही. येतो यांची गॅरंटी नाही. आदरणीय अर्जुनभाऊ खोतकरला त्यांनी गॅरंटी द्यावं लागणार आहे ना. केव्हा गॅरंटी देताय नेते? दानवेंचे बंधू आपल्या सोबत इथे उपस्थित आहे. हे सर्व जे काही बोलतात या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो की या काँग्रेसनं 70 वर्षामध्ये सर्व मतदारांना नाही ते गॅरंटीचं म्हणतायत. मोदीजींची गॅरंटी आहे, अजून जुळत नाहीये का तुमचं? मी तुम्हाला सांगतो की या राज्याचे माजी मंत्री अर्जुनराव खोतकर हे वाशिम यवतमाळचे प्रभारी होते. ते संपूर्णपणानं त्या मतदारसंघामध्ये प्रभारी असल्या कारणाने त्यांना वेळ मिळाला नव्हता. त्यांच्यानंतर त्यांच्या घरामध्ये लग्न होतं, ते लग्न काल पार पडलं, त्यांची काल भेट झाली आणि उद्यापासून माननीय अर्जुनरावजी खोतकर हे भक्कमपणानं प्रचारामध्ये उतरणार आहे आणि उद्या सकाळी त्यांची एक मोठी जाहीर सभा जालना शहरामध्ये होणार आहे आणि म्हणून ते महायुतीच्या सोबत असणार आहे. दिल से दिल मिल गया. बिल्कुल मिल गया, दिल से दिल मिल गया. कल से प्रचार में आ जाएंगे भाऊ हमारे भाऊ. प्रियसीला जिंकून आणणार 100%. अच्छा, ते म्हणतात प्रियसीला प्रियकर जिंकून आणणार असं म्हणतात. आम्ही म्हटलं ना, मनमिलाव हा भेट झालेली आहे, परंतु तुमच्या होटात आणि पोटात एकच ठेवा लागणार आहे. तुम्हाला जर मोदीची गॅरंटी जसं आहे तसं तुम्हाला जर गॅरंटी द्यायची असेल होटात आणि पोटात तुम्हाला एकच ठेवा लागणार आहे आणि मनमिलाव त्यानंतर होणार आहे. आणि जर झालं आदरणीय अर्जुनभाऊ खोतकरचा आम्हाला आदेश आला तर निश्चितपणे जे आमचं ठरलंय, आता ठरलंय काय ठरलं ते 2000 आम्हाला तुम्ही जरा 4 जूनला तुम्हाला कळेल. जर यांनी जर खऱ्या अर्थानं मनमुलाद जर ते केलं असेल तर ठरलंय आणि नाही जर केलं तर जालना सोने का पालना, पाळण्यावर कोणाला बसवणार तुम्ही? आम्ही निश्चितपणे आदरणीय अर्जुनभाऊ खोतकर, आदरणीय अर्जुनभाऊ खोतकरांचा आदेश आम्हाला आल्यानंतर
आम्ही शिवसैनिक आहोत. आम्हाला आदेशला आल्यानंतर आम्ही कोणालाही मतदान करू शकतो. गदा हो या घोडा हो, हम मतदान करते. काय म्हणतात? आदेश आदेश काय म्हणलात गदा? गदा हो या घोडा हो, आदेश पे काम करता है शिवसैनिक. बहुजन आघाडी या जालना लोकसभेचा मतदारसंघ, तिकून कल्याण पाटील काळे, इकून रावसाहेब पाटील दानवे, हे दोघांचं नात्या गोत्याचं राजकारण काय हे आजपर्यंत जनतेला कळालं नाही. एक म्हणतो माझा मावस भाऊ, एक म्हणतो माझा मावस भाऊ. ह्यो पडला तरी मावस भाऊ, तो पडला तरी मावस भाऊ. यासाठी काल बाळासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट केलं का हे नात्या गोत्याचं राजकारण बंद करा, ह्या जनतेला दिशाभूल करण्याचं बंद करा. ह्या नरेंद्र मोदी साहेबांनी वर्षाला 2 लाख रोजगार देण्याचं कबूल केलेलं होतं. वर्षाला 2 कोटी रोजगार देण्याचं कबूल केलं होतं. 2 नोकऱ्या सुद्धा साहेब या जालना जिल्ह्यामध्ये आजपर्यंत रेल्वे खात्यात का कोणत्या दिलेले नाही. हे जनतेला निश्चित दिशाभूल करण्याचं काम. आणि हे सरकार म्हणतात मोदीचं सरकार आहे का भारत सरकार आहे, हे त्यांनी. ठीक आहे चला मी आता तुमच्याकडे येतो. हा बोला, मला सांगा. ते म्हणले आजचे दिन नाही, मागच्या वेळेस काय हे होतं, आजचे दिन हेडिंग होती, आजचे दिन. आता आजचे दिन बदलले, आता मोदी की गॅरंटी. त्यांना माहिती आपण आजचे दिन नाही बुरे दिन दाखवले. 360 रुपये गॅस होता त्यावेळेस. आमची महिला स्मृती इराणी डोक्यावर गॅस सिलेंडर घेऊन फिरत होती. आता आम्हाला घरात गॅस नाही, 1100 रुपये झाले. ते कोण बघतोय? बर ताई, ताई मला सांगा. ते म्हणतात त्यांचं म्हणतात मोदीजीची गॅरंटी आहे, मोदीजीची गॅरंटी आहे. मोदीजीची काय गॅरंटी आहे? जे लोक येणारे आहे भ्रष्टाचारवाले, त्यांनी इकडे या, त्यांना धुवून धावून साफ करतो आणि क्लीन करतो. हीच मोदीजीची वॉशिंग मशीन आहे. बरं मी मुद्द्याकडे येतो. बरं मला सांगा, तुमचाच प्रश्न. ठीक आहे, मी मुद्द्याकडे येतो. आपण रोजगाराच्या मुद्द्याला घेऊन आलो होतो, मग दिल जमाई या मुद्द्यावर आलो. त्यांचं खरंच जुळलंय का ते दिसून येतंय का? आणि दुसरा मुद्दा की त्यांनी, तुम्ही जसं म्हणलात MIDC ठीक आहे दिसते ती पूर्वीपासून आहे, पण दानवेंनी काही नवीन उद्योग आणला का? ते 10 वर्षापासून मिनिस्टर आहात, परदेशातच राहिलेले. त्यांनी कोणत्या भूमिपुत्रांना उपलब्ध करून दिलेली नोकऱ्या, कोणत्या व्यक्तींना, म्हणजे ते फक्त स्वतःचाच विकास करायचा. जालना शहराचा काही विकास झालेला नाही. जालना शहराचा विकास करायचा म्हटलं तर इथं कोणतेही हब सिटी मोठ्या प्रकार कोणते प्रकल्प आणलेले नाही. इथं यांनी इथं कोणतेही नवीन उद्योग आणलेला नाही. सर लुच्चे लफंगे बदमाश खुद को शाहू समझने लगे हैं. जालन्याचे भाग्यविधाता कोणीच नाही. जालन्याचे भाग्यविधाता जालन्याची जनता आहे. जालन्याची जनता आहे. आणि आतापर्यंत 25-25, 30-30 वर्ष झाले. 25-25, 30-30 वर्ष झाले. आतापर्यंत जालन्याचा जर विकास झाला असता तर जालना छत्रपती संभाजीनगरच्या पुढे गेला असता. आता बी जालन्यात पाण्याचे प्रश्न आहे, घाणीचे साम्राज्य आहे, नाळे तुंबलेले आहे. आता बी नाल्यात जा तुम्ही, पूर्ण घाण सचलेली आहे, बिमारीचं साम्राज्य पसरलेलं आहे. नगरपालिकेच्या पातळीवर मी येतो ना. नाही नगरपालिकेच्या पातळीवरचे प्रश्न. माझा प्रश्न आहे रोजगाराचा. उद्योग काही नवीन आले का इथे? आलेला नाहीये, एकही उद्योग आलेला नाहीये. नावासाठी ड्रायपोर्ट आलेला आहे. ड्रायपोर्ट मध्ये एकाला रोजगार मिळाला का सांगा ना. अजून कोणता आलं? इथं ICT आलंय, तिथे एखादं झाले काय? तिथं काय रोजगार कोणता आहे? बरं ठीक आहे, कोण उत्तर देते ते म्हणतात. हा बोला ताई, रोजगार मिळाले? हो, बऱ्यापैकी रोजगार मिळाले. पंतप्रधान आत्मनिर्भर स्वनिधी योजना आहे. केंद्रीय रावसाहेब पाटील दानवे दादांनी ह्या महानगरपालिकेत एक महाशिबिर घेतलं आणि महाशिबिराच्या माध्यमातून लाभार्थ्यांना जवळपास 6000 छोट्या व्यावसायिकांना कर्ज देण्याचं काम हे दानवे साहेबांनी. ताई त्यांनी प्रश्न उपस्थित केला. त्यांनी प्रश्न उपस्थित केला, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री असताना जालना जिल्ह्यातल्या किती तरुणांना रेल्वे खात्यामध्ये काम करण्याची संधी मिळाली? बऱ्यापैकी तरुणांना काम करण्याची संधी मिळाली. आणि आता विकास करत असताना एक घराचं काम करता तुम्ही, त्याला 2 वर्ष लागते. आता एवढ्या मोठमोठ्या योजना आम्ही पुढच्या वेळेस आमच्या यादी घेऊन येतो. लॉजिस्टिक पार्क मध्ये 200 कामगारांना लॉजिस्टिक पार्क मध्ये काम मिळालेलं आहे. काम मिळालेलं आहे. नेते बोला. ही निवडणूक निश्चितच देशाच्या विषयावर लढली जाणारी निवडणूक आहे. बिलकुल. एखादा विकासाचा एखादा कार्यक्रम कमी राहिला असेल तर यावेळेस पुन्हा जाहीरनामा दिलेला आहे. पुढच्या 5 वर्षात 5 लाख मतांनी निवडून येऊन विकासाचं पुन्हा सगळे कार्यक्रम करणार आहोत. पण देश कोणाच्या हातात राहिला पाहिजे? 200 सीट लढवणारी काँग्रेस 272चं बहुमत कसं पूर्ण करणार आहे? 200 सीट, 10 सीट लढवणारी राष्ट्रवादी हे देशाला पंतप्रधान देईल? 15 सीट लढवणारी उद्धव ठाकरे हे देशाला पंतप्रधान देतील?
500 सीट लढवणारी भारतीय जनता पार्टी या देशाला पंतप्रधान देणार. बरं नेते मला सांगा, मी घेतो, मी उत्तर घ्यायला येतो नेते येतो. मला सांगा, दानवेंच्या कारकिर्दीत म्हणजे चला ही 6वी टर्म त्यांना संधी देण्याच्या बद्दल विचार होतोय, 5 टर्म त्यांनी कुठले नवीन उद्योग इथं आणले? 50,000 कोटीचे प्रकल्प या जालना शहरात आलेले आहेत. या ठिकाणी माझ्यासारखा कागद हा तुम्ही लाईव्ह सुद्धा दाखवू शकता. एखादाही कागद यांना दाखवायला सांगा. हे चॅलेंज आहे, ह्या सगळ्या कागदांवर चॅलेंज आहे. एक कागद यांच्याकडे कोणाकडे सापडणार नाही, कारण 15 वर्षाच्या नंतर लपलेला आमदार 15 वर्षाच्या नंतर इथं आलेला आहे. लोकांच्या सुखात नाही, दुखात नाही, हरला आणि पळून गेला, आणि आता 15 वर्षाच्या नंतर तोंड दाखवायला डॉक्टर कल्याण काळे पडण्यासाठी तिकीट दिलेलं आहे, पैसे घेऊन तिकीट दिलेलं आहे. बरं किती हजार कोटीचे उद्योग आणले? 50,000 कोटीचे 50,000 कोटीचे उद्योग आणले त्यांनी. 50,000. हे म्हणतात की आम्ही उद्योग आणले, इथल्या रोजगार नाही मुलांना, मुलं सगळे नाशाच्या. हे म्हणतात की इथं जे कल्याण काळे 2009ला सिर्फ 8,000 मतांनी पराभव झाले, त्याच्यानंतर ते आमदार झाले, त्यांनी त्यांचा मतदारसंघ ह्या मतदारसंघातच काम केलं त्यांनी. ज्याने की लोकसभा जालना लोकसभेचं मतदारसंघ फुलंब्री येतं, ते म्हणतात गायब झाले होते, गायब कसे झाले? फुलंब्री मतदारसंघाचे आमदार होते ते. जालना लोकसभेचा मतदारसंघ फुलंब्रीच आहे, फुलंब्रीचे आमदार होते ते, फुलंब्रीत काम केलं त्यांनी. रोजगार एका मुलाला रोजगार नाहीये इथं, मुलं बेकार फिरते सध्याला, आणि काहीच नाहीये उद्योग, काही नाहीये उद्योग नाही. 50,000 कोटीचा उद्योग आणले म्हणते ना, तर मला एक सांगा, 5 पोरं कोणत्या लावले त्यांनी नाव सांगा. त्यांनी फक्त 5 पोरांची नावं सांगा. 12 वर्षाचे मुलं ड्रिंक करून फिरता, एवढी बेकारी वाढली. 12 वर्षाचे मुलं छोटे ड्रिंक करून. ठीक आहे, बोला. स्वनिधी योजनेचा लाभ घेतलेले समोर उभे पंतप्रधानांच्या स्वनिधी लाभार्थी त्यांना सांगा, हा कागद तुम्ही घ्या, तुमचा कागद आम्हाला द्या. माझ्या प्रभागात राहतात, त्यांनी लाभ घेतला का नाही मी सांगते, विचारा त्यांनी लाभ घेतला का नाही. हे तर म्हणजे कसं झालं माहिती का, एक म्हणजे इतरांवरती आरोप करायचे पण आपल्याला काय लाभ मिळाला हे सांगायचं नाही, असं देखील समोर येताना दिसतंय. येतो. चला, पाणी प्रश्न. इथला पाणी प्रश्न देखील गंभीर आहे. छत्रपती संभाजीनगर पासून पाणी प्रश्नाबद्दल मी चर्चा करतोय. पाणी प्रश्न, चला ठीक आहे. सर, मागील 30 वर्षापासून सन्मान्य खासदार इथं निवडून येतात. 30 वर्षापासून कैलास गोरंट्याल आणि अर्जुनराव खोतकर इथं राज्य करत आहात. नगर अध्यक्ष ते आहेत, नगरपालिका त्यांच्या ताब्यामध्ये आहे. तरी पण आज 2024ला सुद्धा जालना शहराला 15-15, 20-20 दिवसाआड पाणी येत आहे. फक्त यांचे भांबडे बाता आहेत का आम्ही ही योजना आणली, आम्ही ती योजना आणली. योजना फक्त यांनी कागदावरती काम केलेले आहेत. जर यांना जलसम्राट व्हायचंच असतं तर त्यांनी दररोज पाणी दिलं असतं, किंवा 1 दिवसाआड यांनी पाणी दिलं असतं. परंतु यांची जनतेला काही सेवा करण्याची यांची काही हे नाही, फक्त जुमलेबाजी करून जनतेची. बरं ताई, तुम्ही एक गृहिणी आहात, मी येतो ना ताई, तुम्ही पण गृहिणी आहात, मी तुमच्याकडे येणार. किती दिवसाआड पाणी येतं? 2 दिवस आड इथे पाणी होतं. तुम्ही म्हणता काँग्रेसच्या, हे म्हणतात काँग्रेसच्या राज्यात 2 दिवसाआड पाणी होतं. महिना पाणी येत नाही. आता पाणी येत नाहीये. बरं, किती दिवसाआड पाणी येतं? यांची सत्ता आल्यानंतर पाणी 15 दिवस किंवा 1 महिना अगोदर ज्यांची सत्ता होती आमची काँग्रेसची, त्याच्या अगोदर 2 दिवसाला 3 दिवसाला आड पाणी येत होतं. ठीक आहे. पाणी प्रश्न. हे बघा, तत्कालीन नगराध्यक्ष आदरणीय भास्कररावजी आंबेकर साहेब हे नगराध्यक्ष असताना, आणि त्याच वेळेस आमदार आदरणीय कैलासजी गोरंट्याल साहेब असताना, आणि त्याच वेळेस नगर विकास मंत्री राजेश टोपे असताना ही जालना जायकवाडी पाणी प्रकल्प मंजूर झालेली आहे. आज रोजी ती पाण्याची पाईपलाईन जी झालेली आहे, आणि मुख्यमंत्री आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब होते. या 4 जणांच्या प्रयत्नानं जालना शहराला पाणी मिळालं. अजून का पाणी आलं नाही? ऐका. आता जेव्हापर्यंत जालना नगरपालिकेमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेची सरकार होती, त्यावेळेस नियमित पाणी पुरवठा होता. मागच्या 2 वर्षापासून आमची सत्ता नसल्याने पाठपुरावा कोणी करायचा होता, खासदारांनी की खासदाराचं काम आहे. खासदाराचं काम आहे. खासदाराचं काम आहे. मला काय म्हणायचं आहे,
तत्कालीन नगराध्यक्ष भास्कर आंबेकर यांनी उत्तम नियोजन करून जेव्हा जायकवाडी योजना ही नव्हती, जालना शहराला जायकवाडी योजना भास्कर आंबेकर यांनी आणली. ह्या भाजपावाल्यांना या योजनेचं नाव तरी माहित नाही, काय नाव आहे जे. यांनी केवढ्या कोटीची 172 कोटीची योजना आणलेली आहे. ठीक आहे. ते म्हणतात विषय सांगतो सर तुम्हाला. सर जे म्हणते भास्कर आंबेडकर साहेब यांना कमीत कमी 15 वर्ष झाले. त्यानंतर 15 वर्ष काँग्रेसच्या ताब्यात नगरपालिका होती. पाण्याचा पूर्ण बट्ट्याबोळ त्यांनी केलेला आहे. पण त्यानंतर आम्ही जालना शहरात भारतीय जनता पार्टी आणि सर्वांच्या वतीनं युतीच्या तर्फे आम्ही एक महामोर्चा काढला. यांच्या आघाडीत सरकार होतं. त्यांच्या विद्यमान पत्नी संगीताताई गोरंट्याल होते. ऐका तुम्ही माझं. मला सांगा, पाणी प्रश्न सुटला नाही तुमच्या इकडचा, दोष कोणाचा? ऐका, यांचा सारा दोष सांगतो मी तुम्हाला. आता ऐका, 70 कोटी रुपये आता सरकार आल्यानंतर माननीय केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी 70 कोटी रुपये जालन्यामध्ये आणले. इथून पुढे आपण लक्षात घ्या आता की त्याचा प्रॉब्लेम तुम्ही टेक्निकल आहे का, यांना टेक्निकलच प्रॉब्लेम माहिती यांना. आमच्याकडे पाणी इतकं आहे की पाणी किती आणू शकतो आम्ही, पण आमच्याकडे इथं फिल्टर मीडिया नव्हतं, आमच्याकडे फिल्टर प्लांट नव्हता. इथं गाणीवाडीचं पूर्ण चोकअप झालं. तर साहेबांना सगळं बसून, प्रशासकाला बसून पूर्ण इथं काय प्रॉब्लेम जाणून घेतला आणि तेवढ्यासाठी जेवढी रिक्वायरमेंट लागत होती, आज 70 कोटी रुपये आले. वर्कआउटवरती झाले. लवकरच काम होणार आहे. येत्या 1 वर्षामध्ये जालनेकरांना 1 दिवसाआड शुद्ध फिल्टरचं पाणी मिळणार आहे. हे तुम्हाला मी सांगू इच्छितो. 1 वर्षात एक कामाला टाइम लागतो. पैसा मंजूर झाला, वर्कआउट झाली. काम करायला 8 ते 9 महिने लागतील. 8 ते 9 महिने लागतील. नेते 5 टर्म तुमचे खासदार होते. ऐका ना तुम्ही, सरकारचा विषय असतो. 15 वर्ष इथं काँग्रेसची सरकार होती, यांनी कधीही प्रस्ताव दिले नाही वरती. खोडा कोणी घातला? काँग्रेसने. कैलास गोरंट्याल आमदार असताना, माननीय कैलास गोरंट्याल आमदार होते, त्यांची विद्यमान पत्नी संगीताताई गोरंट्याल अध्यक्ष होत्या. यांना काही इथं जमलं नाही. आघाडीचं सरकार 2.5 वर्ष असताना यांनी पाण्यासाठी काही नियोजन उद्धव ठाकरेच्या सरकारमध्ये पैसे नाही मंजूर झाले. आता 2.5 वर्षाच्या नंतर सरकार आलं. या सरकारने 74 कोटी रुपये मंजूर करून दिले. आमदार, नगरपालिका दोन्ही घरात जालन्याला पाणी नाही पाजू शकले. नेते अहो, काय इथं दिलजिमाईवरती आपण बोललो आहे की नाही, आदेश येतात तोपर्यंत बोललो. इथं तोंडचं पाणी पळालं जालन्याचं, यावर तुम्ही बोलत नाही. जालन्यामध्ये पाणी जर कोणी आणलं असेल, इथं खोटे जलसम्राट झाले. पाणी जर कोणी आणले असेल, तत्कालीन नगराध्यक्ष आदरणीय भास्कर आंबेडकर हे शिवसेनेचे होते. तत्कालीन आमदार आदरणीय अर्जुनभाऊ खोतकर हे शिवसेनेचे होते. आणि इथं खोटे जलसम्राट कोणी होऊन बसले. आणि जलसम्राट जर कोणी असेल तर आदरणीय अर्जुनभाऊ खोतकर आहेत. आदरणीय त्या तत्कालीन नगराध्यक्ष भास्कर आंबेडकर जे आहेत, यांनी पाण्याची योजना इथे आणली. जालन्याचे पाण्याचे जर खरं भाग्योदय कोणी असेल तर आदरणीय अर्जुनभाऊ खोतकरच आहेत. आणि जर तुम्हाला सांगायचं आहे की 5 लोकांची नावं तुम्हाला माहित आहेत. 5 लोकांची नावं, 5 अहो साहेब, तुम्हाला काय सांगू जालन्याचा विकास. साहेब, आज लग्न नाही झालो, पोरगी जायला तयार नाही मला कोणी. कारण काय? विचारलं कुठे राहतो, मी म्हणलं जालन्यात राहतो. अरे नको 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 नको. अरे काय सांगा साहेब, आता काय सगळं तुम्ही आमच्या होटात ते आहे जे पोटात आहे. कारण आम्ही शिवसैनिक आहोत. यांच्या होटात आणि पोटात एकच येऊ द्या. सोबत आहेत ते, पण होटात एक आणि पोटात एक सांगतात. तोंडचं पाणी पळालं. यांना भाजपवाले असतील, काँग्रेसवाले असतील, यांना माझा एकच प्रश्न आहे. यांनी जालन्याचा काय विकास आहे यावर बोलावं. भलत्याकडे यांनी ते केलं, त्यांनी ते केलं. खरी काँग्रेस भाजपची बी टीम इथला कोण असत तर हे काँग्रेस बी टीम आहे. पुरा काँग्रेस. याचा वेगळा आरोप आहे. बोला. पाणी प्रश्नाच्या मुद्द्यावर कैलास शेठनं जेवढे आंदोलन केलेले आहेत, तेवढे आंदोलन हे अर्जुनराव खोतकर आणि भाजपचे एकतरी आंदोलन दाखवा. यांचे आंदोलन किती आहेत तुम्हाला? जेवढे आंदोलन पाणी पुरवठ्यासाठी कैलास गोरंट्यालने जेवढे आंदोलन केले, तेवढे खोतकरांनी आणि यांनी भाजपने दाखवा तुम्ही. त्यांचं एक आंदोलन दाखवलं नाही. त्यांनी पाण्यासाठी आंदोलन केले म्हणून जलसम्राट शब्द आहे. आणि जर खोतकरांनी जर पाण्यासाठी काय केलं असतं तर खोतकर साहेबांना जलसम्राट म्हटलं गेलं असतं. आतापर्यंत जे पाण्याचे आंदोलन झालेले, पाण्यासाठी आंदोलन केलेले, काँग्रेसच समोर आंदोलनाला बसलेली. एक बी शिवसेनेचा कार्यकर्ता एक पण नाही. आंदोलन फक्त शिवसेनेच केले. बरं, ठीक आहे. फायनली सांगून द्या, पाणी प्रश्न मिटवायचा. मला पुढल्या मुद्द्यावर जायचं. 2 लाख कोटी उद्धव साहेब ठाकरे बद्दल हे बोलताय ते ना. पाणी योजनेला कोणी खोडा घातला ते म्हणतात तुम्ही घातला. भाजपवाल्याने फक्त भास्कर आंबेडकर यांनी पाठपुरावा केला, यामुळे या जालना शहराला पाणी मिळाला. मी म्हणतोय भास्कर आंबेडकर यांनी पूर्ण पाठपुरावा केला. त्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भास्कर आंबेडकर यांनी पाठपुरावा केल्यामुळे जालना शहराला पाणी मिळाला. पण यांना नियोजन करता आलं नाही. नंतर ते
त्यांनी 6 वर्षाच्या काळात एवढं काम केलं. जालना शहराचा विकास फक्त भास्कर अंबेकरमुळे झालेला आहे. बरं मला एक सांगा, आता महानगरपालिकाहून 2 वर्ष झालेत आणि नगरपालिका 5, म्हणजे ह्या मागच्या 7 वर्षामध्ये एकदाही तरी खासदार साहेबांना जालना नगरपालिकेची कधी आढावा बैठक घेतली का? विचारा त्यांना. आणि राहिला विषय आता पाणी पुरवठ्याचा, घाणेवाडी जालना पाणी पुरवठ्याचा जो नवीन म्हणतात ना 70 कोटी रुपयाचा आणला, काय गरज आहे? ऑलरेडी ग्रॅव्हिटीनं पाणी येतं, त्याला कोणत्याही लाईटची गरज नाहीये, ते पाणी मोफत येतं. आता यांनी 70 कोटीचं काम हेच करतील काहीच विधुमत त्याच्यामध्ये, मग पुन्हा वीज बिल भरा त्याला, मग पुन्हा त्याला रिपेअर करा. एवढी मोठी चांगली अंग्रेजाची काळातली मुघलाची काळातली पाईपलाईन नाही, ग्रॅव्हिटीनं मुफ्त पाणी येतं शहराला, मुफ्त. ठीक आहे, फायनल उत्तर देऊन टाका. चला मी पुढल्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला जातो. आमचे बंधू असं म्हणतात की माननीय रावसाहेब पाटील दानवे यांनी महानगरपालिकेची कधी बैठक घेतली का? मी तुम्हाला सांगतो की मागच्या कालखंडामध्ये काँग्रेसचा नगराध्यक्ष या ठिकाणी होता. त्याच्यानंतर प्रशासक आला, प्रशासकाच्या 5 वेळेला बैठका घेतल्या. आम्ही भारतीय जनता पार्टी महायुतीने त्या ठिकाणी आंदोलन केलं आणि 72 कोटीचा डीपीआर तयार केला. घाणेवाडीची जी पाईपलाईन योजना आहे, निजामकालीन पाईपलाईन योजना, त्या ठिकाणची जीर्ण झालेली पाईपलाईन योजना आहे. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळावर बैठक लावली. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा पवार या ठिकाणी आले आणि त्यांनी त्या ठिकाणी 72 कोटीचा डीपीआर तयार केला आणि घाणेवाडीचं पाणी जालना शहरामध्ये शुद्ध पाणी मिळणार आहे. ती जीर्ण झालेली पाईपलाईन काढून टाकून पूर्ण नवीन पाईपलाईन त्या ठिकाणी करायची. बाय ग्रॅव्हिटी पाणी त्या ठिकाणी येणार आहे. कुठल्या प्रकारचं वीज बिल त्या ठिकाणी भरावं लागणार नाही. अशा पद्धतीची ती घाणेवाडीची जलाशयाची योजना त्या ठिकाणी आहे. त्यांच्याकडनं जी चर्चा केली जाते की घरातल्या कामांना घरातल्याच लोकांना रोजगार, असं काय हो? कधीच होत नाही असं. त्यांना ते अज्ञान आहे त्या बाबतीमध्ये. त्यांनी त्यांचा आकलन शक्ती त्या ठिकाणी कमी पडते. 2.5 वर्षाच्या काळामध्ये त्यांनी 1 रुपया दमडी या जालना शहरासाठी आणली नाही आणि म्हणून देवेंद्रजी फडणवीस जालना शहरामध्ये आणले. आम्ही आंदोलन केलं आणि नंतर 72 कोटी रुपये जालन्यात आले. यांनी ते म्हणतात की दानवे साहेबांनी किती मिटिंगा घेतला त्याचा अहवाल द्या म्हणा. एक अहवाल द्या म्हणा त्यांना. 25 वर्षापासून नगरसेवक आहे, 25 वर्षापासून एक मिटिंग नाही घेतली. खोटं बोलतंय, हेच गुत्तेदारी करते, हेच काम करते. घरातच गुत्तेदारी आहे, हेच गुत्तेदार आहेत. ते म्हणतात तसं काहीच नाही त्यांचं नाव नाही साहेब. मी आता परवा त्यांची हे काढली साहेब. सगळी गुत्तेदारी घरात आहे, पाहुण्यांना आहे, सगळी काय. मी 25 वर्षापासून मंडळी पाणी 1.5 वर्ष प्रशासन बसलेले, 1.5 वर्ष प्रशासन बसलेलं आहे. एक बार मी मिटिंग नाही घेतली. यांचं फायद्याची मिटिंग घेत असेल, घरामध्ये मिटिंग घेता असेल हे लोक 5 मग खासदारांची फास्ट ट्रेन इथपर्यंत पोहोचली असेल. त्यांच्या घरात घेतली असेल सर. असं मिटिंग कधी नाही घेतली. कोणी फायनल मी पुढल्या प्रश्नाला जातो. शोकांतिका आहे, खासदाराचा निधी परत जायला पाहिजे का? किती निधी गेला? 45 लाख रुपये. 45 लाख रुपये कशाला म्हणतात 45 लाख रुपये साहेब? बरं, खासदारांनी किती निधी खर्च केला? नाही साहेब, त्यांनी जाहीर करावं. सुप्रिया सुळेचा निधी 90% वापस गेला. आपण इतर सुप्रिया सुळेचा खासदारांचा अख्खा निधी वापरला गेला. पूर्ण 100% वापरला. 100% वापरला. किती निधी वापरला? 99.99% निधी वापरला. सुप्रिया सुळेचा 90% वापस गेला. ते म्हणतात सुप्रिया सुळे असे संसद झालेला नाहीये, त्यांचा पूर्ण निधी खर्च झालेला आहे. आमचा प्रश्न यांना असा आहे की यांचा निधी हा वर्षाच्या शेवटी फक्त घरातल्या गुत्तेदाराला खर्च होतो, ते यांनी मान्य करावं एकदा. घरातल्या मला हे विचारायचं आहे, जालना शहराच्या विस्तारासाठी काय काम केलं हो? एवढे ट्रॉफिक होते, 2-2 तास एका जागेवर थांबावं लागतं. लोक एवढं त्रस्त आहे की फक्त रोड करून काय होत नाही, तर तुम्ही त्याला डेव्हलपमेंट करायला पाहिजे, त्याचा विस्तार केला पाहिजे, मास्टर प्लॅन आणायला पाहिजे. जालना शहराचा विकास महानगरपालिका आहे ना. असंख्य प्रश्न आहे, तेही केंद्रीय मंत्र्यांच्या मतदारसंघात आहे. कमाल आहे. हा सर, यावेळेस निश्चितपणे गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरा होणार आहे. बर, तुम्ही जे सूचक बोलताय, काय सूचक बोलताय तुम्ही? अहो सर, मला काय म्हणायचं माहितीये का, आता तरी त्यांनी ओळखायला पाहिजे की आपलं कोण आणि पराय कोण. हे ते आणखीन झोपेतून जागेच व्हायला लागले. आणखीन ते ओळखायलाच नाही लागले. पुन्हा इथंच यायला लागली. आणखीन ते ओळखायलाच नाही लागले. आणखीन ते स्वप्नातून जागे व्हायलाच नाही लागले. त्यांना स्वप्नातून जागे व्हावं लागणार आहे. त्यांना झोपेतून जागा व्हावं लागणार आहे. आणि जोपर्यंत ते झोपेतून जागा होणार नाही, त्या झोपेमध्ये घात झाल्याशिवाय राहणार. ठीक आहे. मंडळी मी आता पुढल्या मुद्द्याला हात घालतोय. मला समाधानकारक काही उत्तर या विषयाला घेऊन मिळालं नाही. चला, मराठा आरक्षणाचा मुद्दा जो आहे, जे आंदोलन या ठिकाणी झालं, जालना केंद्रस्थानी राहिलं. आता सगळ्यात मोठा मुद्दा आहे किंवा राजकीय विश्लेषण जे केलं जातंय की ज्यांनी, ऐका नेते,
ज्यांनी सगळे सोयऱ्यांच्या मुद्द्यांना घेऊन सोबत केली नाही त्याच्या बाजूने जायचं नाही असं मनोज जरांगे पाटलांनी म्हटलंय. थेट प्रश्न मी विचारतो, मराठा वोटर इथला निर्णायक वोटर आहे, बरोबर? कोणाच्या बाजूने आहात? संपूर्ण राज्यातला मराठा समाज हा निर्णायक वोटर आहे. बर, कोणाच्या बाजूने तुम्ही? आज युपी मध्ये 85 जागा आहेत, त्या ठिकाणी एका टप्प्यात मतदान होतं आणि मराठा आंदोलनामुळे आज या राज्यामध्ये 5 टप्प्यामध्ये मतदान घेण्याची बारी या सत्ताधाऱ्यांना आणि या जे विरोधी लोक आहे आज हे मराठा समाजाच्या पाठीमागे लागलेले. कोणाच्या बाजूने आहात? मराठा समाज, जोपर्यंत मराठा समाजाची जी मागणी आहे मनोज जरांगे पाटलांची, सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करणारा जो पक्ष राहील, जो लेखी स्वरूपात आम्हाला अंमलबजावणीचं देईल, त्याच्यासोबत मराठा समाज कोणी आश्वासन दिलं द्यायला पाहिजे. आता 13 तारखेच्या पहिले कोणी देत आहे का? देत आहे. आता अपक्ष द्यायला लागले. अजून पक्षावाल्यामध्ये तेवढी ताकद नाहीये, सत्ताधाऱ्यात नाहीये आणि विरोधकामध्ये पण ताकद नाहीये. अर्जुन खोतकर येऊन बसले होते तुमच्या व्यासपीठावर. जे उमेदवार नाहीत आजचे जे उमेदवार आहे, या उमेदवारांनी सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणीसाठी, काँग्रेसचे असतील किंवा बीजेपीचे असतील, त्यांनी सगळे स्वराज्य अंमलबजावणीसाठी त्यांनी आम्हाला लेखी आश्वासन द्यायला. कोणी बोलावं? दानवेंनी बोलावं की कल्याण काळेंनी आम्ही बोलावं? जर म्हणतो तिसऱ्या आघाडीने जरी बोलावलं तर चालतं, पण आमच्या समाजाला आरक्षण देण्यासाठी, तो जो सगळ्या स्वराज्य अंमलबजावणीसाठी आणि जो सत्तेत येईल, सत्तेत आल्यानंतर समाजाचं तिथं त्या ठिकाणी करण्याला होईल असं आमचं मत आहे. मराठा आरक्षण विषय आहे. मराठा आरक्षणाची लढाई ही 40 वर्षापासून आहे. अण्णासाहेब पाटील, मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब पाटील, ते अखिल भारतीय छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब जावळे पाटील. ही लढाई 40 वर्षापासून आहे. 40 वर्षामध्ये सत्ता मराठ्यांचीच आहे. कुठल्याही पक्षाचा असला तरी तो मराठाचा आहे. नेते, मी काय म्हणतो, मला एक सांगा, तुम्ही विषय काढला की कोणाच्या बाजूने आहात तुम्ही? आमची भूमिका एकच आहे. किती वोटर आहे मराठा समाज? किती वोटर आहे? ते कुठल्याही पक्षाचे उमेदवार असू द्या, त्यांनी जर दोन्ही मराठाच आहे, दोन्ही मराठाच आहे. यांनी राज्यात 32% मराठा समाज आहे. समाजाच्या प्रश्नावर मराठा समाज या मतदारसंघात 9 लाख आहेत. 8.5 ते 9 लाख मराठा समाज. 8.5 ते 9 लाख मतदार कोणाच्या बाजूने? 2 दिवसात मराठा समाजात जिल्ह्यातल्या राजकारणातली जेव्हा मराठा समाजाची 2 दिवसामध्ये भूमिका मांडणार आहोत. काय अनुभव टाकताय? काय अनुभव? 2 दिवसामध्ये 2 दिवसाच्या नंतर तुमच्या चॅनलला बाईट देऊ. ते म्हणतात 2 दिवसाच्या नंतर मराठा समाज एक मोठा अनुभव टाकेल. कोणाच्या बाजूने मराठा समाज? काय म्हणणं आहे तुमचं? या एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारच्या सरकारने 10% मराठा आरक्षण दिलंय. देवेंद्रजींनी मागचं आरक्षण जे दिलेलं होतं, 2.5 वर्षाचं जे मधलं सरकार होतं, त्यांना हे आरक्षण टिकवता आलं नाही सुप्रीम कोर्टामध्ये. आणि जर 94 पासून जर काढलं तर आतापर्यंत मराठा समाजाचं नुकसान कोणी केलं की 23 मार्च 1994 जी काही घटना घडली आणि तेव्हापासून मराठा समाजाचं नुकसान कोणी केलं तर ते सांगू शकतील. या ठिकाणी देणारा जो आहे त्याच्या पाठीशी उभं राहावं अशी आमची विनंती आहे. तुम्ही देणार आहात? तुमचं आश्वासन देणारच आहे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवारचं सरकार हे आरक्षण देणारं सरकार आहे. नेते, 8.5 ते 9 लाख वोटर आहेत. जर ते तुमच्या बाजूने येत नाही तर फारच डळमळीत होऊ शकतं सगळं काही. कोण म्हणतो? कोण 9.5 लाख आहे? कोण 9.5 लाख आहे वोटर? 8.5 ते 9 लाख वोटर नाहीत. कोण आहे? जालना जिल्ह्यात मराठा. जालना जिल्ह्यात मराठा. सर याचा अभ्यास करा. उगा कसं हा वेगळा वाद ते म्हणतात हा वादाचा विषय, हा विषय निवडणुकीचा विकासावर चालला, तुम्ही विकासावर बोला. हा धर्मनिरपेक्ष विषय, हा इथं जातीपातीचं तुम्ही राजकारण आणू नका. आमचा मुद्दा आहे विकासावर बोला, विकासावर चाला. ठीक आहे. नेते, मला सांगा, हे गणित कोणाच्या बाजूने जुळून येतं? तुम्ही आरक्षणाच्या संदर्भातलं तुमचं काय आश्वासन आहे? तुमचं काय म्हणणं आहे? निश्चितपणे आम्ही मराठा आरक्षणाला पाठिंबा देतो. ओबीसीच्या आरक्षणाला न धक्का लावता मराठा आरक्षणाला आरक्षण देत असताल आमचं काही म्हणणं नाही. बरं, ठीक आहे. मी एक नेते मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम केंद्र सरकारचं आहे. केंद्र सरकारने याच्यात कधी दखल घेतली नाही. जर त्यांनी दखल घेतली असती तर इतका मोठा आंदोलन झाला नसता. राज्य सरकारच्या हातात काही बी नाही. ते खोटे आश्वासन देऊन आरक्षण देतात. त्यांच्या हातात काही बी नाही. आरक्षण देण्याचं काम केंद्र सरकार. माझा त्यांना प्रश्न असा आहे, तुम्ही प्रश्नच विचारताय. ऐका ना सर, त्यांनी सुप्रीम कोर्टने राम मंदिराचा निर्णय दिला, जागेचा नाही. माझा आरक्षणाचा मुद्दा मराठा आरक्षण के बाद में वो बोल रहे ना, वो मंदिर मस्जिद हे झेंडा, आपण ज्या वेळेस आपण जर तुम्हाला परिवर्तन जर घडवायचं असेल ते मंदिर मस्जिद झेंडे हे सोडा. हो, तुम्ही सत्यावर या ना. कुठल्याही समाजाचा विषय. मी काय म्हणतो, नेत्यांनी प्रश्न उपस्थित केला. ऐका, आ रहा हूं, आपके पास भी आऊंगा.
त्यांनी असा प्रश्न उपस्थित केला की मराठा बांधवांनी विकासाकडे पाहून आमच्या उमेदवाराच्या मागे यायला हवं, तरी विकास घडवला असं त्यांचं म्हणणं आज आहे. आमचा मराठा समाजाला फक्त मराठा समाजाचा विकास हा खूप महत्वाचा झालेला आहे. आणि यांचा विकास म्हणजे काय, अर्धा विकास आपला स्वतःचा आणि अर्धा विकास जनतेचा. पण आम्हाला मराठा समाजाचा पूर्ण विकास करायचा आहे. 70 वर्ष यांनी राज्य केलं, यांनी केंद्रामध्ये मराठा समाजाला कोणत्या प्रकारचं आरक्षण दिलेलं नाही आणि या सरकारला पण दिले नाही आणि मागच्या सरकारला पण दिले नाही. सर, आपल्या माध्यमातून मी माझ्या मराठा बांधवांना फक्त एकच सांगू इच्छितो की हाच मराठा समाज होता ज्यांनी दिल्लीची गद्दी जिंकून आणलेली होती. आता काँग्रेस आणि भाजप यांचा तो दम राहिलेला नाही ज्या मराठा समाजाला आरक्षण देण्याचा. फक्त मनोज जरांगे साहेब आणि मराठा समाज यांनीच पुढाकार घ्यावा आणि आपण स्वतः उभा राहावं त्यांच्यासोबत. मुस्लिम समाज, दलित समाज खांद्याला खांदा लावून त्यांच्यासोबत उभा आहे. त्यांनी त्यांची सत्ता स्थापन करावी आणि आपल्या हक्काचं आरक्षण त्यांनी स्वतः घेऊन घ्यावं. ठीक आहे नेते, द्या उत्तर द्या, चला बोला. जालियनवाला बाग मध्ये जो कांड झाला त्या कांडानंतर चले जावची घोषणा झाली आणि अंतरवाली सराट्यामध्ये जो कांड झाला, आता मला तुम्हाला बोलायचं नाही, तुम्ही ऐका आणि बोला. जय हिंद, जय महाराष्ट्र. घ्या बस बस नेते, अरे तुम्ही कोणातच बोलता, पुढे काही बोलतच नाही तुम्ही. चला बोलत आहे. केंद्राकडे हा प्रश्न जायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं. त्यांना विचारा की इतके वर्ष 50 वर्ष केंद्रात कोणाचं सरकार होतं. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. मी अंतरवाली सराटीत लाठीचार झाल्यावर सर्वात अगोदर कोणी नेता गेला तर ते उद्धव साहेब ठाकरे होते. ते मराठा समाजासोबत आहे. ते उद्धव साहेब तिथं जाऊन त्यांनी मराठा समाजाला सांत्वन केली आणि त्यांनी सांगितलं जर कधी आता लाठीचार झाले तर पूर्ण शिवसैनिक अंतरवाली सराटीत येणार. माझा वेळ संपला, मी कार्यक्रमाच्या शेवटाला येतो. नेते सांगून टाका, काय लीड तुम्ही गृहीत धरताय विषयाचा? कमीत कमी 4 ते 5 लाख लीड येईल. 4 ते 5 लाख, 3.5 लाख ना, त्यावेळेस 5 लाखाची लीड राहील. 5 लाख. भारतीय जनता पार्टी 9 वेळेस जालना लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेली आहे आणि 10व्यांदा रावसाहेब दानवे हे 5 लाख मतांना निवडून येणार आहे. कोण चॅलेंज करतं? मी भांदरगे पाटील बोलतो. चॅलेंज. पिछल्या वेळेस त्यांच्यासोबत शिवसैनिक होते म्हणून ते 2 ते 3 लाखची लीड आलते. आता शिवसैनिक हा काँग्रेस सोबत आहे आणि कल्याण कावडे निवडून येणार आहे. काय लीड? त्यांनी 5 लाख म्हटलं. सर, कल्याण काळे निवडून येणार आहे की लीड किती असो 1 मताने का नाही येतो, कल्याण काळे निवडून येणार. बरं ठीक आहे ठीक आहे. ताई तुम्हाला विचारतो, काय लीड? कल्याण काळे हे 2 लाखाच्या लीडनी निवडून येणार आहे, कारण की शिवसेना आमच्या पाठीशी आहे. आम्ही महाविकास आघाडी पाटील सरकार हे म्हणतात 2 लाखच्या लीडने, हे म्हणतात 5 लाखाच्या लीडने. तुमचा लीड कुठं? जालन्याला लीडच नाही यावेळेस. तुम्ही बघू, लीड नाही जालन्यामध्ये. बोला. लीड बीड काही नाही जोपर्यंत सगळे सोयरे कायदा पारित होत नाही. आता जरी समजा मराठा समाजात लीड ठरवणार आहे. मराठा समाज महाराष्ट्रात सगळ्यात जास्ती आहे. जो मराठा समाजाकडून राहील आम्ही त्यालाच मतदान करणार. मराठा समाज जरांगे पाटील जे म्हणतील ते धोरण आणि तेच धोरण राहील. 100% जरांगे पाटील जे धोरण तेच धोरण जे धोरण. नेते बोलायला पाहिजे. हा शेला भगवान शेला कोणाच्या विजयात नाचवणार? काय लीड? चोर पकडले जाणार, चोर पकडले जाणार, चोर पकडल्या जाणार. चोर पकडल्या जाणार. कोण चोर? चोर पकडल्या जाणार. बस चोर पकडल्या जाणार. कोण आगे बढो? चोर पकडल्या जाणार. अर्जुन भाऊ आगे बढो. अर्जुन भाऊ गमतीशीर आहे सगळे. बरं, शेवटचा प्रश्न. जे प्रश्न चर्चेत उपस्थित झाले त्यामध्ये पाणी प्रश्न असेल, त्यामध्ये उद्योगाचा विषय असेल, रोजगाराचा विषय असेल, हे सोडवण्यासाठी तुमचा ऍक्शन ऑफ प्लॅन काय? ऑलरेडी हा प्रश्न सोडवलेलाच आहे. माननीय मोदीजीचे स्वप्न सुद्धा तेच आहे. देशामध्ये तेच विषय. महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी असतील, माननीय केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे असतील, यांच्या पुढे पूर्ण विजन तयार आहे आणि ह्या विजनामुळेच आज इतक्या मोठ्या प्रमाणात 400 पार आम्ही आता करणार आहे आणि यावेळेस पुन्हा नरेंद्र मोदी सरकार येणार आहे. बरं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. ताई थांबा, मी तुम्हाला विचारतो, जर तुमचा उमेदवार निवडून येतो तर ज्या समस्या या ठिकाणी उपस्थित झाल्या, उद्योग, रोजगार, पाणी, रस्ते, हे प्रश्न, ह्या समस्या सोडवण्यासाठी तुमचा ऍक्शन ऑफ प्लॅन काय? 100% हे बघा, ते वेल एज्युकेटेड आहेत आणि त्यांच्या कुटुंबातील पूर्ण अभ्यास जर केला तुम्ही तर त्यांच्या घरामध्ये सगळे वेल एज्युकेटेड लोक आहेत, चांगले प्रतिष्ठित लोक आहेत आणि त्यांचा अभ्यास चांगला आहे. निश्चितपणानं या शहराच्या विकासामध्ये त्यांचा हातभार लागणार म्हणजे लागणार. बरं ठीक आहे मंडळी, अशा पद्धतीने ही सगळी चर्चा आता पण ऐक, माझा वेळ संपला मंडळी, वेळ संपला. हा जाता बीजेपी सरकारने सगळे घर महाविकास आघाडीची सरकार, काँग्रेसची सरकार आल्यावर 30 लाख नोकऱ्या द्यायची आम्ही काँग्रेसची गॅरंटी दिलेली
नाही. आणि महिलांना 1,00,000 रुपये वर्ष गरीब महिलांना द्यायची गॅरंटी काँग्रेस ठीक आहे, ठीक आहे. मोदींची गॅरंटी आहे, काँग्रेसची गॅरंटी आहे, ठीक आहे. या गॅरंटीला बघून आणि त्याच्यामध्ये खरंच ज्यात काम होत आहे असं दिसतंय त्या बाजूने खरं तर मतदार जो आहे तो माझा वेळ संपला माझा. त्यामुळे आजच्या या सगळ्या लढतीकडे बघत असताना एक तर लक्षात आलं की चर्चा होत असताना काम ज्यांनी केलेलं आहे, जे केलेलं काम ज्याला दिसतंय त्याच्याच बाजूने मतदार जाईल. अर्थात मराठा आंदोलनाच्या माध्यमातून देखील जो वोटर समोर येताना दिसतोय तो देखील या ठिकाणी निर्णायक होताना दिसेल. पाहूया काय घडतंय जालना लोकसभा मतदारसंघात आणि कोण असेल जालन्याचा खासदार हे आपल्याला निवडणुकीच्या निकालानंतरच कळू शकणार आहे. यानंतर इथंच थांबूयात, यानंतर पुढे जाऊयात आपल्या पुढल्या मतदारसंघात आणि जाणून घेऊयात अर्थात मूळ महाराष्ट्राचा